मी ठाण्याला राहतो तर मला मुंबईतल्या कुठल्या एरियामधली मुलगी नाही मिळेल. म्हणजे तुम्ही साऊथ बॉम्बेचा विषय सोडून द्या. दादरची मुलगी नाही मिळणार. मुलांनी किंवा मुलींनी काय असं केलं पाहिजे ज्याच्याने त्यांचं लग्न लवकर जुळे? सगळ्यात पहिलं तर त्या मुलांनी किंवा मुलींनी स्वतः ठरवलं पाहिजे की मला लग्न लवकरात लवकर जुळवायचंय. जोडीदार निवडताना कोणत्या गोष्टी सगळ्यात जास्ती इम्पॉर्टंट असल्या पाहिजे असं? त्यांनी पहिले हे बघायला पाहिजे की मी कसा आहे, माझा स्वभाव कसा आहे, मी माझ्या करिअरकडे कसं बघते, मी माझ्या कुटुंबाकडे कसं बघते, माझ्या प्रायोरिटीज काय आहेत, हे जेव्हा मी स्वतःला पहिले इव्हॅल्युएट करेन त्यानंतर मी जोडीदार कसा हवा ते बघेन. आता फॉरेनच्या मुलांना लोअर प्रेफरन्स दिला जातो, हे खरं आहे? हो, 100% खरं आहे. प्रोफाईल्स असतात मॅट्रिमोनीवरती, त्या प्रोफाईल मध्ये कोणी काय खरं लिहिलंय आणि काय खोटं लिहिलंय हे कसं ओळखतं? लग्न ती 30ला होत आहेत, 32ला होत आहेत. मी म्हणेन 27च्या पुढेच होतात. हे पण बघतात का की मुलगा एकुलता एक आहे का, त्याला किती भावंड आहेत, किती बहिणी आहेत? फक्त बहीण आहे का नाही, बहीण असेल तर ती कुठे राहते हे Exactly. पण बघितलं जातं. लग्न टिकवण्यासाठी तुमच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट सतत असलं संवाद. टक्कल असणं मुलाला स्पेशली हा त्याचं लग्न न होण्यामागचा कितपत मोठा फॅक्टर असतो. मी म्हणेन फक्त टक्कलच कशाला, सगळे फिजिकल ऍट्रिब्यूट हा खूप मोठा इश्यू होतो. मुलं जास्त रिजेक्ट होतात की मुली जास्त रिजेक्ट? कान देऊ नये का, डोकं देऊन विचार करा. स्वागत आहे रिकाम चॅट. भारतामध्ये दरवर्षी साधारण 1 कोटी लग्न होतात आणि या इंडस्ट्रीची किंमत जवळपास 50 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त आहे. म्हणजे लग्न हा फक्त आनंदाचा सोहळा नाही तर एक संपूर्ण बिझनेस मॉडेल झालाय. पण गंमत बघा, मॅट्रिमोनी साइट्सवर अजूनही 90% प्रोफाईल्स पेरेंट्स हँडल करतात आणि क्रायटेरिया ऐकला की अजून मजा येते. उच्च शिक्षित, मनमिळाऊ, सुसंस्कृत आणि सुस्वभावी. आता हे कसं दाखवायचं की मी मनमिळाऊ आहे की नाही? आता उंची किती, गोरा की सावळा, पगार किती आणि काही घरात तर थेट प्रश्न असतो की फ्रीजमध्ये तुम्ही अंडी ठेवता का? एका सर्वेनुसार आज 30% अर्बन लग्न ऑनलाईन मॅच मेकिंग मधून होतात. आणि अजून एक मजेशीर फॅक्ट, अरेंज मॅरेजेस मध्ये डायव्होर्स रेट फक्त 1% आहे, तर लव्ह मॅरेजेस मध्ये तो थेट 10 पट जास्त आहे. मग प्रश्न असा येतो की परफेक्ट मॅच खरंच असतो का की परफेक्ट कॉम्प्रोमाइज असतं ते? याच सगळ्या गोंधळावर, हास्य आणि वास्तवावर आपण आज बोलणार आहोत आणि ह्यासाठी आपण चर्चा करायला आज बोलवलेलं आहे श्रीमती अश्विनी पटवर्धन मॅडमना. त्या एकरूप विवाह मंडळ नावाची मॅट्रिमोनी गेली 13 वर्ष चालवत आहेत. सो त्यांच्याकडून या सगळ्या गोंधळाबद्दल आपल्याला व्यवस्थित माहिती मिळणार आहे. तो चला सुरुवात करूया. 90% प्रोफाईलचे पेरेंट्स हँडल करतात आणि आपण आता असं जर का विचार केला की मुलांना खूप फ्रीडम आहे, मग त्या बाबतीत फ्रीडम अजूनही का नाहीये? त्या बाबतीत पण मुलांना फ्रीडम आहे, पण मुलांना इंटरेस्ट नाही. मुलांना ही जी काही एक ट्रॅडिशनल ऑर्थोडॉक्स प्रोसिजर आहे त्यातनं त्यांना जायचं नाही. त्यांचं म्हणणं हा पालकांनी घेतलेला निर्णय आहे, पालकांनी ते प्रोफाईल हँडल करावं, पालकांनी शॉर्टलिस्ट करावं. आम्ही फक्त रिजेक्शनला बसतो. आम्ही 10 पैकी 9 रिजेक्ट करतो, एखादं सिलेक्ट. त्यांना इंटरेस्ट आहे, त्यांना करायचं आहे, पण त्यांना त्यांच्या मेथडॉलॉजी. त्यांची मेथडॉलॉजी काय म्हणजे? बेसिकली आता ना खूप गोष्टी बदलल्यात. पूर्वी पॅरेंट्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघितलं ना तर त्यांना एक सिक्युरिटी, एक चांगलं कुटुंब अशा ह्याच्यावरती त्यांचा भार जास्त होता. व्हेरॅज मुला-मुलींचा जर म्हणाल तर त्यांना पर्सनल स्पेस, एकमेकांचं नेचर, एकमेकांबरोबरची कंपॅटेबिलिटी, एकमेकांची आयुष्यातली गोल्स किंवा करिअरची ग्रोथ ह्याच्यावरती त्यांच्या खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे मी जोपर्यंत एक ठराविक पगार मिळवत नाही तोपर्यंत मी लग्नच नाही करणार. व्हेरॅज पालकांचं असतं, अरे ते होईपर्यंत 35शी उजाडली तर तोपर्यंत थांबायचं आहे का? आम्ही नोंदवून टाकतो. मग आता तू नोंदवलंस तर तूच बघ. असा काइंड ऑफ एक त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला रिव्हेंज म्हणू किंवा असं काहीतरी एक येतं त्याच्यामध्ये. हा की मग आता तू ठरवलं तर तूच बघ, कारण मी तर बाबा हे एवढं अचीव्ह केल्याशिवाय मी करणारच नाही. किंवा मुलींच्या साईडने असं असतं, मला एवढा पगार पाहिजेच, म्हणजे मुलाचा एवढा पगार पाहिजेच, त्याच्यासाठी माझा एवढा आणि मुलाचा एवढा झाल्यावरच मी या गोष्टीचा विचार. पण ते समवट पालकांना पटत नाही. त्यांचं म्हणणं असतं, तुमचं वय पुढे जात आहे तर तुम्ही नाव नोंदवूया, मग त्याच्या पुढे 2 वर्ष बघायला लागतील, तो पिरियड पण कन्सिडर करा, तोपर्यंत जाशीलच ना पुढे. पण त्यांचं तसं नाही, त्यांना मुला-मुलींना फिक्स हवंय की एवढं माझ्या इन हँड आल्याशिवाय मी करणारच. पण असं कधी तुम्हाला एखादा किस्सा फॉर एक्झाम्पल की पेरेंट्स तर म्हणजे मागे लागलेत माझ्या, ह्याचं लग्न किंवा हिचं लग्न किंवा मला सुचवा नाव आणि
तो किंवा ती तिकडे बसून फक्त रिजेक्टच करत चालते. हो, असे काही किस्से होतात? हो. असे अनुभव येतात ना. आता पूर्वी आमच्याकडे फाईल सिस्टम होती. जेव्हा ऑनलाईन नव्हतं, हं. तेव्हा फाईल बघायचे. पॅरेंट्स अक्षरशः 3-3 तास ऑफिसमध्ये बसून स्थळं सगळी शॉर्टलिस्ट करून घरी घेऊन जायचे. नेक्स्ट वीक जेव्हा ते यायचे तेव्हा सांगायचे, "अहो काय करू मुलाने आणि मुलीने सगळे रिजेक्ट." का रिजेक्ट केले? म्हणजे मी म्हणायचे, की तुम्ही तुमच्याच मुलासाठी किंवा मुलीसाठी बघा. मग रिजेक्ट का झालं? म्हणजे तुम्हाला माहिती आहे, की तिला किंवा त्याला काय आवडेल. नाही कुणाचा तो दिसत चांगला नाहीये, कुणाची हाईटच बरोबर नाहीये, कुणाचं हेच नाही. अशी इतकी फालतू कारणं देऊन ते सगळं रिजेक्ट झालेलं असतं. परत ते पॅरेंट्स परत तिथे येऊन बसायचे. आता ऑनलाईनमुळे अजून पुढे गेलं हे. फाईल आता ते सिस्टम गेली. घरच्या घरीच रिजेक्ट आता करतात. ऑनलाईनमध्ये ते फेव्हरेटमध्ये ॲड करतात. मुलं-मुली बघतात, ह्याचा चेहरा चांगला नाही, ह्याची हाईट बरोबर नाही, ह्याचा पगार बरोबर नाही, ह्याची लोकेशन बरोबर नाही. रिजेक्ट. हं. ओके. आणि ह्यांचं म्हणणं पालकांचं आहे, की ॲडजस्टमेंट करावी लागते आणि मुला-मुलींचं म्हणणं आहे, नाही आम्ही ॲडजस्टमेंट नाही, आम्ही ट्राय करू, की आमच्या एक्स्पेक्टेशन 99% मॅच होतील तेव्हाच आम्ही करू. सो आता आपण ह्या एक्स्पेक्टेशन्सच्या दृष्टीने म्हटलं, तर जोडीदार निवडताना कोणत्या गोष्टी सगळ्यात जास्ती इम्पोर्टंट असल्या पाहिजे असं? जोडीदार निवडताना ना ह्याचं मी म्हणेन 2 भागात होतं. ओके. एक पहिला भाग म्हणजे आधी लग्नासाठी जेव्हा मी विचार करते, की मला लग्न करायचं आहे, मला एका पार्टनरची गरज आहे. मुलगा असो, मुलगी असो. त्यांनी पहिले हे बघायला पाहिजे, की मी कसा आहे? हं. माझा स्वभाव कसा आहे? मी माझ्या करिअरकडे कसं बघते? मी माझ्या कुटुंबाकडे कसं बघते? माझ्या प्रायोरिटीज काय आहेत? हे जेव्हा मी स्वतःला पहिले इव्हॅल्युएट करीन, त्यानंतर मी जोडीदार कसा हवा ते बघेन. म्हणजे हं. आता उदाहरण द्यायचं तर मी जर एकदम करियर ओरिएंटेड मुलगी आहे. माझं ड्रीम आहे, की मी ह्या वर्षी हे अचीव्ह करणार, ह्या वर्षी हे अचीव्ह करणार. हं. तर मला जो पार्टनर आहे, तो माझी ही महत्वाकांक्षा समजून घेणारा पाहिजे. बरोबर. मला त्यामध्ये सपोर्ट करणारा पाहिजे. उद्या जाऊन त्याने असं नाही म्हणायला पाहिजे, की दे करियर सोडून आणि घरी बस. हं. कारण मी कमवतोय. नाही, माझी ती पॅशन आहे. मला हं. हे फक्त आर्थिक नाही, हं. मला सिद्ध करायचंय स्वतःला. हं. हे समजून घेऊन तो मला सपोर्ट करणारा असेल, तर ते छान कॉम्बिनेशन तयार होईल आणि हं. एकदा ते छान कॉम्बिनेशन तुमचं झालं, की आपोआप तुमची फॅमिली पण खुश असते आणि तुम्ही पण त्याला एक बरोबर. चांगल्या लेव्हलला तुमचं रिलेशन नेऊ शकता. त्यामुळे हे 2 पार्टमध्ये तुम्हाला जोडीदार निवड करायला पाहिजे. म्हणजे हं. त्याच्यासाठी आधी दोन्ही इव्हॅल्युएशन बसून करायला पाहिजे शांतपणे. हं, हं, हं. सो ओके. मेनली तुमचं म्हणणं असं आहे, की तुम्हाला समजून घेणारा नवरा असणं हा सगळ्यात पहिला पॉइंट फॉर जोडीदार येस. निवडताना. बरोबर आहे. दुसरं अजून? तो समजूतदार असलाच पाहिजे, पण त्याची फॅमिली ओरिएंटेशन कसं आहे? हं. ह्या सगळ्या गोष्टी फॅमिली पण सपोर्ट करेल की नाही करेल? व्हॅल्यूज कशा आहेत? तो एक इंडिपेंडंट आहे का फॅमिली बरोबर राहणारा आहे? कारण हं. आता प्रॉब्लेम असा झालाय, की आता न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. प्रत्येक ह्याच्यामध्ये घरटी 1 किंवा 2 मुलं असतात. हं. मग ती जबाबदारी शेअर केली जाते पालकांची. पण बरेचदा असं होतं, की आपल्या ट्रेडिशनप्रमाणे मुलाचे आई-वडील हे जबाबदारीत धरले जातात. पण मुलीचे आई-वडील हं. जबाबदारीत धरले जातात. हं. बरोबर. आणि मग जर मी माझं स्वतःचं एक चांगलं पॅकेज आहे, तर मी असा विचार करते, की मी त्यातली काही अमाउंट माझ्या पॅरेंट्ससाठी देईन. हं. तर पुढे जाऊन हा कॉन्फ्लिक्ट तयार होतो. बरोबर. मग त्यापेक्षा ह्या गोष्टी तुम्ही आधीच क्लेरिफाय केल्या क्लिअर पाहिजेत, करायला की पाहिजे. तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटीज कशा शेअर करणार आहात. हं. तुम्ही तुमचा फायनान्स कसा शेअर करणार आहात, की मी माझ्या पैशाला हात नाही लावून देणार. जे काही हं. फ्लॅटची, कारची ईएमआय ती सगळी तुझ्या पगारातनं जाणार. असं नाही होत. तुम्हाला ते हं. दोघांना दोन्ही आणि हे आधी तुम्हाला संधी आहे ना अरेंज मॅरेजमध्ये. हं. लव्ह मॅरेजमध्ये केल्यानंतरच गोष्टी तुमच्यावर हं. पडतात. बरोबर. अरेंज मॅरेजमध्ये तुम्ही अक्रॉस द टेबल गोष्टी डिस्कस करू शकता. त्यामुळे फक्त मी म्हणेन, की झालं स्वभाव जुळला म्हणजे जुळलं असं नाही. आता सगळ्या गोष्टी जुळायला लागतात. इव्हन फायनान्शियल बॅकग्राऊंड दोन्ही फॅमिलीजची जुळायला पाहिजे. कारण हं. तशा पुढच्या एक्स्पेक्टेशन्स असतात. त्यामुळे हं. त्या जुळायला पाहिजेत. व्हॅल्यूज, ट्रेडिशन्स जुळायला पाहिजेत. एक एकदम ऑर्थोडॉक्स फॅमिली आणि एक एकदम नास्तिक मॉडर्न आहे. फॅमिली. हं. ते देवाची रोज पूजा पण करत नाहीत आणि हे यांचा दिवस देवदर्शनाशिवाय होतच नाही. हं. तर ते तुम्हाला कल्चरली पण अडॉप्ट करणं खूप अवघड जातं दोघांना, मुलाला पण आणि मुलीला. तो हा सगळा लग्न म्हटलं की 2 व्यक्ती नाही, 2 कुटुंब एकत्र हं. येतात. हं. आणि जेव्हा ही 2 कुटुंब एकत्र येतात, तेव्हा सगळा समाज त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो. बरोबर. हं. त्याच्यामुळे तुम्हाला ते छान एक रिलेशन ग्रो करायची ॲक्चुअली ही संधी आहे. तो आता बिकॉज माझं पण लग्न बघतोय. त्यामुळे मी जेव्हा पण प्रोफाइल्स बघतो ना, तेव्हा मुलाच्या अपेक्षा आणि आपण अपेक्षांबद्दल बोलतोय म्हणून, मुलीच्या अपेक्षा असतात
देखणा, उच्च शिक्षित, मनमिळाऊ आणि सुस्वभावी. आता उच्च शिक्षित तर आपण प्रूव्ह करू शकतो. देखणा पण आपण एका पॉइंटला प्रूव्ह करू शकतो. तर मी मनमिळाऊ आहे आणि सुस्वभावी पण आहे. हे म्हणजे मी कसं म्हणजे प्रूव्ह कसं करायचं एखाद्याने? पण मी ह्याच्यावर काउंटर क्वेश्चन करेन. ज्यांनी हे एक्सपेक्टेशन लिहिलेत, त्यातले किती जण खरंच भेटलीयेत? हं. मनमिळाऊ आहे का नाही, हे मी डिफाईनच नाही करू शकत. एक्झॅक्टली. भेटल्याशिवाय कळणार. आणि दुसरी गोष्ट आहे, ही खूप रिलेटिव्ह टर्म आहे. कदाचित तुमचं आणि माझं जमेल, तुम्हाला मी मनमिळाऊ वाटेल. कदाचित आमचं नाही पण जुळणार, ह्यांना वाटेल काय शिष्ट आहेत या. हं. सो बेसिकली मी हे डिफाईन नाही करू शकत, की मनमिळाऊ म्हणजे कसं वागलं पाहिजे. हं. कारण कुठलाच स्वभाव कुठल्याच बाबतीत चौकटीत बसणारा नसतो. हं. आता आपले वर्गात 50-60 मित्र-मैत्रिणी असतात. हं. सगळे काही बेस्ट फ्रेंड बनत नाहीत ना. काहीच बरोबर. त्यातले हं. बेस्ट फ्रेंड बनतात. हं. काही बेस्ट फ्रेंड बनतात. हं. हं. काहींबरोबर आपण लाईफ लाँग रिलेशन म्हणजे आजही जे अगदी पहिलीतला मित्र असतो त्याच्याबरोबर असतो. बाकीचे आठवत पण नाही. त्याच्यामुळे ही खूप रिलेटिव्ह टर्म आहे. त्याच्यासाठी आधी भेटणं गरजेचं आहे. मी जज करण्यासाठी समोर तर यायला पाहिजे ना, की हं. हा मनमिळाऊ आहे का नाहीये? ह्याच्याबरोबर माझं जमतंय का नाही जमत? ते बघण्यासाठी पुढे आलं तर हे डिफाईन करतं. पण आता बऱ्याचदा मी हे पण पाहिलंय, की उच्च शिक्षण आणि कसा दिसतो, हेच पहिले 2 फिल्टर असतात. आणि हं. त्यामुळे त्यात जर का तू बाद झालास, मग तू कितीही मनमिळाऊ असू शकशील किंवा सुसंस्कृत किंवा सुसंगत पण असू शकशील, पण तुला ते चान्सच नाही मिळत. तो आता हा पण एक खूप मोठा ह्याच्यातला एक ह्याच्यात फॅक्टर मी आहे. अजून 2 पॉइंट ॲड मी करेन. एक एक मी तेच बोलणार होतो, की जसं आपण मगाशी म्हटलात, की एवढ्या गोष्टी इम्पोर्टंट आहेत. पण त्याच्यात आजकालची मुलं-मुली फक्त शारीरिक गोष्टींवरच फोकस करून म्हणजे उंचीच कमी आहे किंवा दिसायलाच चांगला नाहीये किंवा कलरच रंगच वेगळा आहे, असं करूनच रिजेक्ट करून टाकतात का पहिल्या स्टेपला आणि त्यामुळे पुढच्या स्टेपवर जातच नाहीत, जिथे त्यांना काही डिटेल्ड गोष्टी कळतील. सगळ्यात पहिला आहे तो लोकेशन. त्याच्यावरती मॅक्सिमम स्थळं रिजेक्ट होतात किंवा ॲक्सेप्ट केली जातात. त्याला मुख्य कारण म्हणजे हल्ली मुली पण नोकरी करतात. हं, तर त्यांना लग्नानंतर त्यांना ईज हवा असतो. हं, म्हणजे मी घरातलं पण मॅनेज करायचं, नोकरी पण करायची आहे. मग मी असं बघीन की जिथून माझा ट्रॅव्हल टाईम कमी होईल किंवा माझं ट्रॅव्हल हेक्टिक कमी होईल आणि मग मला जास्त क्वालिटी टाईम मिळेल. हं. सो बेसिकली मुली त्याच्याकडे एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघतात, की आता जर मला संधी आहे तर मग मी तसंच बघीन ना, की मी हं, तिथून पुढेच जाईन. आणि दुसरा पॉइंट ह्याच्यामधला सिटी निवडण्यामधला असा आहे, की प्रत्येक शहराची एक जीवनशैली असते. त्यांचं एक वागण्याचा एक कलेक्टिव्ह पॅटर्न असतो. म्हणजे आता उदाहरण द्यायचं तर एक टिपिकल उदाहरण जे पिक्चरमधनं पण आलेलं आहे, की मुंबई आणि पुणा. आता दोघांकडेही आय-टी क्षेत्र आहे, दोघांकडेही इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम आहे. पण पुण्याचा माइंडसेट टोटल वेगळा आहे. हो. मुंबईचा माइंडसेट टोटल वेगळा आहे. त्याच्यामुळे मग माझं म्हणणं असतं, आता मी एवढे वर्ष नोकरी केली आहे, माझे पॅरेंट्स पण इथे राहतात. मग मी कशाला हे सगळं सोडून पुण्याला जाऊ? बरोबर. हं, मग तो हं, मुलगा कितीही चांगला असो, त्याचं पॅकेज कितीही चांगलं असो, काहीही असो, आय एम नॉट कम्फर्टेबल आणि जर माझ्याकडे चॉईस आहे, मी अरेंज मॅरेजच करतेय, तर मग मी वेट करते. मी मला हव्या त्या ह्याच्यामध्ये थांबते आणि करते. हे खूप वेगळं आहे. हे तर मुंबई, पुणा. पण अशी आता आय-टी क्षेत्र घेतलं, तर बंगलोर, हैदराबाद त्याथे तर भरपूर प्रॉब्लेम येतात. कारण दोघं आय-टीमध्ये असतील, एकाला बंगलोर मिळालं, एकाला पुणा मिळालं. हं. तरी पण खूप प्रॉब्लेम्स येतात. बरोबर. त्यामुळे दोघंही जण शक्यतो बघतात, की दोघांची फील्ड एकच शहरात किंवा आसपासच आपण जर करू शकलो, तर जास्त चांगलं होईल. त्यामुळे हं. लोकेशन हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा एक मिनिट लोकेशन मुद्द्यावरून मला आठवलं, हं, की पहिले जेव्हा म्हणजे मी माझ्या बहिणीसाठी वगैरे आम्ही जेव्हा स्थळ बघतो, तेव्हा असं होतं, की फॉरेनची मुलं हं. वॉज प्रिफर्ड. बरोबर, म्हणजे फॉरेनला आहे मुलगा, तर मग तो पहिला चॉईस. बरोबर. पण आता मी जेवढं बघतोय किंवा ऐकतोय, त्याप्रमाणे आता फॉरेनच्या मुलांना उलट लोअर प्रेफरन्स दिला जातो. हे खरं आहे का? हो, 100% खरं आहे. कारण एक तर आता न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्या. जर मुलगी फॉरेनला निघून गेली, तर इकडे तिचे पॅरेंट्स आणि मुलाचे पॅरेंट्स दोघंही जण विथआऊट म्हणजे काही त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी घेणारच कोणी उरत नाही. एकटे पडून जातो. आणि हं, मुलींचा ह्याबाबतचा जास्त आग्रह असतो, की मी माझ्या पॅरेंट्सची काळजी घेणारच. हं. त्याच्यामुळे त्या तिकडे जायला तितक्याशा तयार नसतात. पूर्वी पॅकेज बघितलं जायचं, फॉरेनचा मुलगा हे एक स्टेटस सिम्बल हो. होतं, म्हणून ते केलं जायचं. पण आता मुली स्वतः फायनान्शियली इंडिपेंडंट आहेत. त्यांचं म्हणणं तिकडे जाऊन एक तर तिकडे मेड मिळत नाहीत. त्याच्यामुळे हं. तिकडचं कामही करा
तिकडचा हेही म्हणजे पॅकेज मिळतं, पण त्याच्या बदल्यात इकडे तुम्ही तेवढा वेळही देऊ शकत नाही. तुमच्या आई-वडिलांना गरज असते तेव्हा तुम्ही पोहोचू येऊ शकता. शकत. तो मुलींचा ओढा तिकडे जाण्याचा कमी झालाय. त्याच्यामधला दुसरा पॉइंट एज्युकेशन हा पण आहे. सगळंच एज्युकेशन तिकडे तुम्हाला ब्रेड अँड बटर अर्न करण्यासाठी येईलच उपयोगाला असं नाही. तर तिकडे जाऊन घरी बसण्यापेक्षा मग इकडे मी काम त्यात 2 ऑप्शन राहतात. आयदर मी जे शिकले त्याच्या पुढे काहीतरी असं शिकायला पाहिजे, की ते त्या कंट्रीमध्ये चालू शकेल किंवा मग मला घरी बसावं लागेल. त्यापेक्षा मी इथेच राहते, इथलाच नवरा बघते आणि हे सगळंच माझ्या पदरात काढून घेते. बिकॉज अरेंज मॅरेज इज अन अपॉर्च्युनिटी. की मला जे हवंय ते सगळं मिळवण्याची संधी मला हे एक मिळालेली आहे. मेन्यू कार्ड आहे माझ्यासमोर. अगदी आडनाव बदलण्यापासनं अपॉर्च्युनिटीमधनं मला एकदम आडनाव बदलण्यापासनं ती सुद्धा मला संधी हो आहे. हो हो आवडत नाही मला आडनाव. माझं आडनाव पण सहस्रवदन नको मला. Exactly. त्याच्यामुळे आडनाव बदलण्यापासनं मला जे मिळणाऱ्या विविध संधी आहेत त्या सगळ्याच मग मी विचार करते. पण मला एक गोष्ट एक मिनिट मी मुंबईच्या परिप्रेक्षात जेव्हा बघतोय या गोष्टीला मला पु ल देशपांडेंची एक वाक्य आठवतं. पु ल देशपांडेंचं एक कथाकथन त्याच्यात ते म्हणतात मुंबईत जागा घ्यायला तुम्ही एक तर मुंबईत जन्माला आलं यायला पाहिजे लागतं. हो. किंवा तुम्हाला कोणीतरी आत्या मावशी कोणीतरी दत्तक घेतलं पाहिजे. इथे मुलीकडे ऑपॉर्च्युनिटी आहे ना इकडे परत नाही मुंबईत राहायला. असं मी सांगितलंय. अनफॉर्च्युनेटली इतके दिवस त्यांना त्याचा बेस्ट यूज करता येत नव्हता कारण त्यांना से नव्हता फारसा समाजामध्ये. राईट. जेव्हा त्या फायनान्शियली इंडिपेंडंट झाल्या आणि पॅरेंट्सचा इनॉर्मस सपोर्ट मिळाला तेव्हा ते त्या ह्याच्याकडे अपॉर्च्युनिटी म्हणून बघायला लागले. सो आता मला एक प्रश्न आहे बिकॉज आपण लोकेशन बद्दल बोलतोय. मी ठाण्याला राहतो तर मला मुंबईतल्या कुठल्या एरियामधली मुलगी नाही म्हणेल. डाऊन यायला तयार नसतात. म्हणजे तुम्ही बरोबर. साऊथ बॉम्बेचा विषय सोडून द्या. ते तर एक वेगळी जग आहे ते वेगळं. वेगळीच जग आहे. म्हणजे मुंबई त्याला आपलं फक्त पिनकोड पुरते ते बरोबर. मुंबई आहे. पण अदरवाईज इकडचं जर म्हणाल तर वसई, विरार ह्यांना ठाणं ही एक अपॉर्च्युनिटी वाटते. अपग्रेड आहे त्यांच्यासाठी. एक्झॅक्टली. करेक्ट. तुम्ही अपग्रेड हा शब्द एक्झॅक्टली बरोबर आहे, की त्या दृष्टीने अपग्रेड कराल तर किंवा इव्हन कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ इकडच्या मुली ठाण्याला यायला अशा मुली प्रेफर शोधतात. करतात. तो आता ठाण्यावरनं कोणी डोंबिवलीला जाणार नाही. म्हणजे मला मुलगी नाही जात. दादरची मुलगी नाही मिळणार, नाही. पवईची मुलगी नाही मिळणार, नाही. बोरिवलीची नाही मिळणार. मला वसई, मीरा रोड या हा. साईडच्या मुली नाही, मिळतील एक बिकॉज मिनिट. त्यांच्यासाठी अपग्रेड. दादर वगैरे ठीक होतं. हा. सेंट्रल वेस्टर्न मध्ये पण वाद आहेत. अच्छा म्हणजे हा. मलाडची मुलगी मला मिळणार हा नाही. दादरला नाही म्हणजे म्हणते. बोरिवली ठाण्याला टनल झाला तरी नाही मिळणार. ठाणं तर अजूनच सेंट्रल मध्ये आलं पण हो. दादर तर एक मिड पॉइंट मिड आहे पॉइंट ना. आहे खरं. पण तरी तिकडचे इकडे विलेपार्लेवाले दादरला म्हणतात नाही नाही छे छे, एवढं तिकडे कुठे जाणार. स्टँडर्ड म्हणून बरोबर, म्हटलं ना बरोबर. ते एक कल्चर पण अर्थात ते सगळ्या सिटीजचं वेगळं कल्चर पण आहे. मुंबई ही तुम्ही असं एकट्या नाही डिफाईन करू शकत कारण ठाण्याचं वेगळं कल्चर आहे, दादरचं वेगळं कल्चर आहे, विलेपार्लेचं वेगळं कल्चर आहे. बरोबर. ते सगळे फार वेगवेगळ्या पद्धतीने इव्हॉल्व्ह झालेत. झाले. पण मला एक प्रश्न म्हणजे मी असं बऱ्याचदा ऐकतो पुण्याच्या मुली मुंबईला येत नाही. दोन्ही नाही मुंबईच्या मुली पण पुण्याला जायला तयार पण नसतात. त्याचं कारण काय म्हणजे पुण्यासाठी तरी मुंबई अपग्रेडच आहे ना तसं बघायला. अपग्रेड आहे पण पण ती आता लाईफ तसं मला उरलं मॅच नाही नाही. करता येत ना. हम्म. तिथे पण मी जॉबला जाते. मी माझी स्कूटीला किक मारते आणि तासाभरात जॉबला जाते. बरोबर. इथे पण मला तासाभरात माझी ट्रेन मिळते आणि मी जाते. पण तो ट्रेनचा प्रवास टोचणारच नाही त्यांना. एक्झॅक्टली. आणि बरोबर. दुसरं जर मला उद्या सकाळी 8:30 ची ट्रेन पकडायची आहे, तर मला ह्याचं प्लॅनिंग आठवडाभर आधी करावं लागतं. बरोबर. मी डब्याला कुठली भाजी नेणार आहे इथपासनं प्लॅनिंग मला आठवडाभर आधी करावं लागतं बरोबर. मुंबईमध्ये. व्हेअरएज पुण्यामध्ये तसं नाहीये. रिलॅक्स मी माझ्या स्कूटीला किक मारते, जाता जाता भाजी हम्म. घेते आणि करते. तर तो ईज मला इथे दिसत नाही. मला असं वाटतं मी इथे आल्यावरती ती गर्दी, तो गोंधळ ते सगळं मी एवढं फास्ट लाईफ ऍडजस्टच नाही करू शकत. आणि मुंबईच्या लोकांना तिकडे गेल्यावर सेम आहे. आता म्हणजे गाडी शिका, ती घ्या, त्याचं पार्किंग करा, मग ते ठेवा. त्यापेक्षा इथे कसं मला पटकन मेट्रोत बसलं की मी जाते. हम्म. तर दोघांनी त्यांचं जे सुरुवात केले ते बरं वाटायला कम्फर्टेबल लागलं. आहे ते. कम्फर्टची परिभाषा वेगळी हो, आहे. खरं. आणि कोणालाच कम्फर्ट झोन सोडायचा नाही. बरोबर. कोणालाच नाही सोडायचा. मुलांना पण नाही सोडायचा आणि मुलींना पण नाही. वी आर ओके विथ अवर कम्फर्ट झोन. इथे येऊन माझ्या घरी येऊन तुम्ही मला विचाराल तर मी हो म्हणेन. मी उठून कुठे जाणार? Correct. आणि मला वाटतं क्लायमेट हा पण एक असू शकतो. हे आहे. कारण की पुण्याचं क्लायमेट मुंबईपेक्षा कधीही म्हटलं तरी बेटर क्लायमेट. बरोबर. म्हणजे आता नाहीये तसं तरी उरलेलं. कंपॅरेटिव्हली इकडे तर म्हणजे थंडी हा प्रकारच नाहीये.
नाही, मुंबई म्हणजे फक्त उन्हाळा आणि पावसाळा. हां, हे पण एक्झॅक्टली. पु. ल. देशपांडेंनीच म्हटलं. एक्झॅक्टली. तिसरा ऋतूच नाहीये तिसरा मुंबईला. ऋतूच नाहीये. राइट. मला सांगा लोकांचे जे प्रोफाइल्स असतात मॅट्रिमोनीवरती, त्या प्रोफाइलमध्ये कोणी काय खरं लिहिलंय आणि काय खोटं लिहिलंय हे कसं ओळखायचं? आणि एखादा किस्सा पण सांगा म्हणजे. हा खूप जेन्युइन प्रश्न आहे. कारण आता बिकॉज सगळं ऑनलाईन असल्यामुळे ना, पर्सनल टचच गेला त्यातला. हं. म्हणजे हं. पूर्वी किमान त्या म्हणजे मुलगा मुलगीला किंवा मुली मुलांना हे जरी नसलं, तरी ॲटलीस्ट आमच्याशी तरी कम्युनिकेट करत होते. हं. आमच्याकडे तरी पॅरेंट्स येत होते. हं. आम्हाला तरी ते दिसत होते लिहिताना, हं. त्यांचं हं. एकंदर वागणं किंवा आता बोलताना त्यांच्यामध्ये कळतं, की हो, हो. कोणत्या ह्याला मिडल क्लास व्हॅल्यूज बरोबर आहेत आहे. का काय व्हॅल्यूज आहेत हे आम्हाला तरी कळत होतं. हं. आता ऑनलाईनमुळे त्यातला पर्सनल टच हा टोटली गेलाय. सगळं जे आहे ते ऑनलाईनच आहे. त्याच्यामुळे ही प्रोफाईल चेक करणं हा खूप, खूप महत्त्वाचा मुद्दा झालाय. हं. यामध्ये हो, मी म्हणेन की प्रोफाईल एक्झॅगरेट करून पण सांगितलं जातं. हं. खोटी माहिती पण दिली जाते किंवा काही माहिती लपवली सुद्धा जाते. असंही बरेचदा होतं. पण आपण म्हणतो ना, की त्या गोष्टीला मारण्यासाठी तीच गोष्ट लागते. तसं हे सुरू झालं सोशल मीडियावरनं, तर तुम्ही सोशल मीडियालाच हत्यार बनवू शकता ह्या केसमध्ये, हं. की तुम्ही त्याच्यावरती जी जी कोणती प्रोफाईल आहे समोरची, त्यांचं प्रोफाईल चेक करणं, त्यांनी काय प्रकारच्या पोस्ट केलेत, कोणाला ते फॉलो करतात, काय काइंड ऑफ लोकांच्या पोस्टना ते लाईक करतात. ह्याच्यावरनं तुम्हाला त्यांचं प्रोफाईल जसं मनमिळावू, तर हं. ते तुम्हाला सोशल मीडियावर कळेल ना, की पोस्टच नाहीयेत, कोणाला फॉलोही नाही, तर ऑब्व्हियसली तो मनमिळावू असू शकत नाही व्यक्ती. बरोबर. मनमिळावू असेल तर त्याचे भरपूर फ्रेंड्स असतील, भरपूर ठिकाणी त्यांनी फॉलो केलं असेल, भरपूर कॉन्सर्ट्सचे फोटो असतील किंवा भरपूर गॅदरिंग, सोशल हं. गॅदरिंग्सचे फोटो असतील. तर तो तुम्हाला एक चांगला क्लू त्याच्यातनं मिळू शकतो, सोशल मीडिया चेक हं. हं. करण्यावरनं. सोशल मीडियाचा दुसरा एक एडव्हांटेज तुम्ही घेऊ शकता, की म्युच्युअल काही कॉन्टॅक्ट्स तो तुम्हाला देतो, की हे तुमचे हं. म्युच्युअल फ्रेंड्स ओळखतात आहेत. का? तर राइट. त्यांच्या थ्रू पण तुम्ही त्याची माहिती काढू शकता, की बाबा तुला ह्याच्याबद्दल काही माहिती आहे का? हं. थर्ड पार्टीनी विचारल्यावरती इन्फॉर्मेशन खरी मिळण्याची शक्यता आहे. कारण ह्या दोघांमध्ये काहीतरी हेतू आहे माहिती विचारण्याचा. तिसरा माणूस विचारतो तेव्हा त्याचा काही हेतू नसतो. सोशल मीडियावर चेक केलं, "अरे तू गेला होतास का इथे?" डायरेक्टली कळतं, "नाही रे, मी ते असंच फेक फोटो टाकले." हं. सो बरोबर. तुम्हाला हं. ते कळू शकतं. तो म्युच्युअल जे कॉन्टॅक्ट्स असतात किंवा मित्राचा मित्र, मित्राचा हं, मित्र असे हं, बरेचदा तो हं. दाखवतो. त्याचाही तुम्ही एक चांगला बेस्ट यूज ऑफ इट करू शकता. आणि तिसरा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे प्रत्यक्ष माणसाला भेटणं. जेव्हा भेटाल, तेव्हा त्या प्रोफाईलमध्ये जे दिलेले असतील डिस्क्रिप्शन्स मनमिळावू असेल किंवा समजूतदार असेल, ते ॲक्चुअल जेव्हा भेटाल, तेव्हा ते कळतंच तुम्हाला. त्या बेसिसवरती जर तुम्ही प्रश्न विचारत राहिलात किंवा त्याला ऑब्झर्व्ह करत राहिलात, तर त्याच्यावरनं कळतंच. म्हणजे अगदी साधं हॉटेलमध्ये तुम्ही भेटलात, मी तिकडेच तर येणार होतो. हो, राइट. तर वेटरला कॉल कसं केलं जातं, हं. ह्याच्यावरनं सुद्धा तुमच्यावर काय संस्कार झालेत. तुम्ही तुमच्या हाताखालच्या लोकांना कसं ट्रीट करता, हं. तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये कसं ट्रीट करता, चुकीची ऑर्डर आल्यानंतर तुमची रिएक्शन काय असते, ह्याच्यावरनं तुम्ही माणसाला आरामात जज करू शकता. म्हणजे मी म्हणणार नाही की तुम्हाला अगदी पूर्ण स्वभाव कळेल. पण मला जर कळलं की एक चुकीची ऑर्डर आली, तर तो वेटरच्या अंगावर एकदम खेकसला, तर मला कळेल की हा शॉर्ट टेम्पर्ड माणूस आहे. मी सेन्सिटिव्ह आहे. मला जमणार हं. नाही हे असं. हे हं, असं हं, सारखंच हं. व्हायला लागलं, तर माझ्या अजून चुका माझ्याबरोबर व्हायला पण होईल. हं. त्याच्यामुळे मी तिथेच थांबून विचार हं. करू शकते, की नाही जर तिसऱ्या माणसाशी पहिल्याच भेटीत हा माणूस असं वागतोय. मी मुलाचं उदाहरण दिलं. हो, आय एम हो, नॉट हो. जेंडर बायस्ड बोथ नाही, साइड नाही. मी ठीक आहे. म्हणते. हो. पण अशा गोष्टीतनं तुम्ही जास्त चांगलं करू शकता. ह्याच्यामध्ये ना माझ्याकडे जेव्हा सोशल मीडिया खूप जास्त इमर्ज झाला नव्हता. सुरू झाला होता, पण सगळे सोशल मीडियावर होते. तेव्हा मला एका मुलीनी स्पेशली फोन केला होता, की मला तुम्हाला भेटायला यायचंय. म्हटलं, "ये काही हरकत नाही." हं. ते आल्यावरती तिने जे शॉर्टलिस्ट केलं होतं प्रोफाईल, त्या मुलाचं प्रोफाईल दाखवलं आणि ती मला म्हणाली, "हा फोटो बघा, हा प्रॉपर एंगेजमेंटचाच फोटो आहे. ह्याच्यात दिसतंच आहे सगळं, पण त्याने त्याच्या माहितीमध्ये लिहिलं नाहीये." म्हटलं, "बरोबर आहे. आम्ही पण एका ठराविक एका लिमिटच्या पलीकडे पर्सनल स्पेस नाही व्हेरिफिकेशन इन्व्हेड नाही करू करू शकत." शकत. तर तू विचार. मग तिने त्याला कन्फ्रंट केलं. त्याने सांगितलं, "हो, साखरपुडा झाला होता आणि तो मोडला होता." ओह! पण ते त्याच्या हे लक्षात आलं नाही, की तो 2 वर्षापूर्वीचा फोटो सोशल मीडियावर असेल. असेल. हं. हं. तुमच्या फुटप्रिंट सोशल मीडियावर असतातच. हो, कारण हो, हो. इंटरनेटच्या जगामध्ये असं आहे, की देअर इस नो प्रायव्हसी. बरोबर.
वन्स इज ऑन इंटरनेट इज ऑलवेज ऑन इंटरनेट. बरोबर. तुम्ही कुठनं ना कुठनं तरी त्याच्या फुटप्रिंट काढूच शकता, जरी डिलीट केल्यात तरी सुद्धा. त्याच्यामुळे तो एक खूप म्हणजे तेव्हा आम्हाला हे जास्त प्रकर्षाने जाणवलं, की आपण ह्याचा उलटा उपयोग पण करू शकतो. फक्त आपण इन्फॉर्मेशन देण्याच्या ऐवजी इन्फॉर्मेशन घेण्यासाठी पण घेण्यासाठी करू पण शकतो. करू शकतो. तर राइट. ते इव्हेंच्युअली त्यांनी सांगितल्यावर ती म्हणाली, "नाही, मला हे नाही चालणार." कारण सुरुवातच जर खोट्यापासनं म्हणजे हे त्यांनी सांगितलं असतं तर मला सांगितलं असतं चालणार तर होतं. प्रॉब्लेम नव्हता. मला हां. काहीच प्रॉब्लेम नव्हता. मला तो मुलगा आवडला होता. त्यांनी समोरनं जर सांगितलं असतं, की ह्या कारणाने एंगेजमेंट मोडली तर ओके विथ दॅट. राइट. हं. म्हटलं ठीक आहे. तो तिचा डिसिजन होता. त्या दोघांचा डिसिजन. पण ह्यातनं दुसरी गोष्ट कळली, की तुम्ही काही हाईड नाही करू शकत सोशल मीडियावर बरोबर, बरोबर. बरोबर, बरोबर. टाकल्यानंतर ते तुमचं राहणार आहे. सो त्या हं. अँगलनी पण ॲक्चुअली प्रोफाईल लिहिलं पाहिजे, की त्याच्याशी तुमचं कसं मॅच होतंय. जरा बरोबर. स्मार्टली खेळा जरा तुम्ही. सो आता आपण जेव्हा म्हणतो, की लग्न लेट होत आहे. लग्न इन जनरल उशिरा होत आहेत. आता म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न तिच्या 24ला झालं. तर मी 32शीचा आहे. तर आता एक इन जनरल पॅटर्न काय दिसतोय? म्हणजे आता लग्न ही 30ला होत आहेत, 32ला होत आहेत, कशी होत आहेत? मी म्हणेन 27च्या पुढेच होतात. पुढे हा विचार सुरू होतो घरामध्ये, की आता लग्नासाठी बघायचं का? हं, त्याचं कारण शिक्षणाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. हं. पुन्हा मी तेच म्हणेन, की न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे 1-2 मुलं असल्यामुळे पॅरेंट्स पण अगदी फुल सपोर्ट असतात. आम्ही कमवतोय, आमचं वय आहे, तू बिंदास तुला हवं तेवढं शिक, हवं तिथे जॉब कर आणि तू सेटल हो. त्याच्यानंतर तू लग्नाचा विचार कर. मुलगा असो, मुलगी असो. आता त्याच्या बाबतीत कोणी असं अर्बन इंडियामध्ये तरी असं नाहीये. तिथे इक्वालिटी बऱ्यापैकी आहे. रुरल इंडियाचा विषयच वेगळा आहे. त्याच्यामुळे त्यांना शिक्षणासाठी खूप महत्त्व दिलं जातं. मग 21 किंवा 22व्या वर्षी डिग्री, मग त्याच्या पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन 2 हं, वर्षाचं किंवा 3 हं, वर्षाचं. हं. राइट. त्याच्यानंतर मी पहिला जॉब करते. ऑब्व्हियसली पहिला जॉब मला माझ्या रिक्वायरमेंटप्रमाणे मिळतच नाही. मला जसा जे काही येते अपॉर्च्युनिटी त्याला हो म्हणायचं. मग मी त्याच्यानंतर 2 जॉब चेंज केल्यावरती मी म्हणते, "हां, आता ठीक आहे. आता जरा बरी कंडिशन माझी आली." हं, त्याच्यामुळे मुलगा किंवा मुलगी 27 किंवा 28 पर्यंत त्यांना ओके वाटेल अशा एका रिस्पेक्टेबल पोझिशनपर्यंत पोहोचतात. मग हं. त्याच्यापुढे ते विचार करतात, की हां, आता आपल्याला कोणी जोडीदार हवाय बघायला पाहिजे. किंवा कशाप्रकारे. मग त्याच्यापुढे 2-3 वर्ष त्या रिजेक्शन आणि ह्या प्रोसेसमध्ये जातात. त्यामुळे 32, 33, 35 इन फॅक्ट हं. इथपर्यंत आता ती एज लिमिट वाढलेली आहे. आणि दुसरं त्यातलं पूर्वी कसं असायचं, कुटुंब चांगलं आहे, हे ह्याला ओळखतात, ते त्याला ओळखतात, करून टाका लग्न. हाच क्रायटेरिया होता. मग आम्हाला कळतंय ना, तुम्हाला काय हवंय आणि काय नकोय ते. हा हं. मुलगा आणि ही मुलगी जुळतंय, ह्या कुटुंबाचं आणि ह्या कुटुंबाचं बाकी सगळं जुळतंय. मी सांगते ना, करून टाका लग्न. अच्छा. हो. असं होतं. आता तसं नाहीये. आता मुलं-मुली ह्या डिसिजनमध्ये उतरल्यापासून ते कंपॅटिबिलिटी, करियर ग्रोथ, गोल्स त्यांची ह्याच्यावरती जास्त फोकस आहे. आणि सगळ्यात जास्त माझं नेचर जमलं पाहिजे, माझी व्हाईब मॅच झाली पाहिजे, तरच मी पुढे जाणार. त्याच्यामुळे मग ते प्रोसेस अजून डिले होते. आणि त्याला आई-वडिलांचंही प्रेशर नसतं. म्हणजे पूर्वीचा काळ घेतला आणि 30ची मुलगी तर त्याला घोडनवरी म्हटलं जायचं, की म्हणजे आता आता अशक्य आहे हिचं म्हणजे लग्न हिला होणं. वटवा आता म्हणजे. हां, आता कसंही करा, जो मिळेल त्याच्याशी करा. बरोबर. आता 30ला पॅरेंट्स पण कूल असतात, की ठीक आहे ना, मिळून तिला जाईल. हवाय तसा हं, बघू ना अजून 1-2 वर्ष. आम्हाला काही जड नाही झाली मुलगी आमची. हं. सो इट्स ओके आणि ती पण फायनान्शियली इंडिपेंडंट आहे. सो ओके आपण थांबूया अजून. त्यामुळे ते प्रेशर पण गेलं आणि समाजाचं प्रेशर पण गेलं. पूर्वी जसं मी म्हटलं, की 30 वर्षाची मुलगी तुमच्या घरात असली, तरी समाजाला बऱ्याच उठाठेवी असायच्या ना, की हं, "अरे हं, हिचं हं, लग्न हं. नाही झालं. हं. अरे हिचं लग्न." आता सगळेजण त्यांच्या पर्सनल स्पेसला कोणी हात लावायला जात नाही. पण आता त्यांचं ते विचारत बघून नाहीत घेतील. समाजात लोकं, सोसायटीमध्ये. त्यांचं ते बघून घेतील. योग्य वेळ आली की सांगतील आपल्याला. आणि आता असं पण आहे ना, म्हणजे तुला विचारलं जरी तुला उत्तर नीट मिळेल याची काही अपेक्षा नाही ना. अजिबातच नाही. पण मागे आपण एक फॅक्टर आहे. गॉसिपिंग तर करतच असतो, की गॉसिपिंग झालं केलं नाही तरी ह्याचं पूर्वी अजून कसं लग्न. व्हायचं, समाज टोचून बोलायचा, टोचून की बोलायचं. हां. हं. 30 वर्षाची मुलगी घरात बसवली आणि तुम्ही इतके शांत कसे राहू शकता? बरोबर. हे हं. तुमचे नातेवाईक असतील, नातेवाईकांचे नातेवाईक असतील, लग्न कार्याला गेलात तरी सगळे बोलायचे. आता फक्त आपापसात, की अजून नाही, ठीक आहे, ओके. अच्छा. कोणी पुढे बोलायला जात नाही. त्यांची हं. पर्सनल स्पेस कोण इन्व्हेड करेल? त्यापेक्षा अ, जाऊ दे, पण मग त्यांना ठरवायचं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे इनडायरेक्टली असं होतंय का, की लग्नाला लास्ट प्रायोरिटी मिळते. हो. म्हणजे सगळ्याच गोष्टी आधी झाल्यात. म्हणजे
शिक्षण कसं आहे झाले, ना, सगळं झालंय. पहिले काही वर्षांपूर्वी ना, इट इज अ परफेक्ट अग्रीमेंट हां. की पुरुषांनी कमवायचं आणि बाईंनी घर सांभाळायचं. सो बाई पैशासाठी पुरुषावर डिपेंड होती आणि पुरुष कुटुंबासाठी, नातेसंबंधांसाठी आणि त्याच्या पुढच्या पिढीसाठी बाईवर डिपेंड होता. जेव्हा बायका नोकरी करायला लागल्या, तेव्हा त्या फायनान्शियली इंडिपेंडंट झाल्या. बरेच कपल्स आता डिंक म्हणून जी एक हं. कम्युनिटी आहे, डबल इन्कम नो किड्स. अच्छा. सो ही जी म्हणजे ही एक विचारसरणी आहे. त्याला हं. नाव त्यांनी काहीही देऊ, पण ही एक विचारसरणी आहे, की आता किड्सच नको आहेत ना, त्यामुळे ही इंटरडिपेंडन्सच संपून गेली ना. हं. आता मुली कमावतात त्यामुळे त्यांचा फायनान्शियल काहीच त्यांना डिपेंडन्सी राहिली नाही. बरोबर. आणि पुरुषांचं म्हणणं ठीक आहे ना, हे एवढं आपण एकत्र येऊन आपण जास्त मोठं घर घेऊ, म्हणजे बाहेर फिरायला जाऊ, इथे उडवू. मुलांची जबाबदारी नकोच आहे ना आपल्याला. त्याच्यामुळे आपोआपच तो जो कुटुंब व्यवस्थेचा, लग्न व्यवस्थेचा पाया होता. हं. तुम्ही बोला काही, पण बेसिकली हे जे होतं ते पुढच्या पिढीला जन्माला घालण्याची एक समाजाच्या चौकटीतली पद्धत. ॲक्सेप्टेड पद्धत. करेक्ट. एक्झॅक्टली. एवढाच लग्नामागचा मेन हेतू होता. तोच आता त्याच्यामध्येच मुला-मुलींचं नाहीये कन्सेंट आणि पालकही म्हणतात, "जाऊ दे, त्यांची मर्जी, आपण किती फोर्स करणार." एक्स्ट्रा ज्याला आपण म्हणतो ना, की पर्सनल स्पेस, फ्रीडम ह्याच्या ज्या काही वाढीव कल्पना आहेत ना, त्याचं हे आउटकम आहे, की लग्न डिले. आता 2 वर्ष अजून कट करतील. मग नंतर मागे सोडून पडेल. देतील. आई-बाबा हां. पण सोडून देतील. सुखाने जगा. आणि खरं सांगायचं तर जी दुसरी लग्न व्यवस्थेतलं जे दुसरं होतं, की सेक्शुअल अट्रॅक्शन किंवा ती रिलेशनशिप त्याचंही आता काही नाविन्य उरलेलं नाहीये हं. किंवा त्याची काही अशी खास गरज नाही उरलेली. समाजाच्या हं. दृष्टीने चौकटीतली गरज उरलेली नाहीये. आणि ते आणि इझिली हे दोनच अवेलेबल झालं. एक्झॅक्टली. त्याचा टॅबूही आता म्हणजे मुला-मुलींमध्ये नाही, पालकांमध्ये अजूनही अजूनही आहे आहे. ॲब्सोल्युटली. राइट, आणि राइट, राइट, समाजाप्रमाणे अजूनही आहे. पण राइट. मुला-मुलींसाठी 2-3 ब्रेकअप, 2-3 रिलेशनशिप हुकअप्स किंवा वगैरे सगळं नॉर्मल आहे. इव्हन त्याच्यामधल्या रिलेशनशिप वाचल्या तर चक्कर येईल अशी अवस्था येते. ब्रेड क्रम्बिंग काय किंवा हो, आता मी गॅसलाइटिंग अजून काय, एक ऐकलं नॅनोशिप. हो, नॅनोशिप पण आहे. घोस्टिंग काय. त्याच्यामुळे त्याला काही रिलेशनला जो पर्सनल टच होता किंवा मी एका व्यक्तीबरोबर जोडलं जाणं, हे न राहता ते फक्त तात्पुरतं यायचं एक ज्याला आपण म्हणतो ना गोल ओरिएंटेड, की माझं हं. काय गोल आहे? हां, इथे यायचं, मीटिंग करायची आणि जायचं. तसं त्यांचं झालंय, की आता T20 मॅच सारखं आहे. तेवढ्यापुरतं एकत्र यायचं. जास्त तू माझ्या मागे लागू नको, मी तुझ्या मागे लागेन. ती तुझी स्पेस, ही माझी. सो म्हणजे जे एक आधी रिलेशन सो टू से पवित्र जे होतं, सेक्रेड होतं, त्याला एक खूप बरोबर, सीरियसनेस होता. बरोबर. तो आता विस्कळीत झालेला आहे. पूर्ण, राइट. पूर्णपणे. पण आता मगाशी तुम्ही म्हटलात, की लग्नाचा मेन उद्देश होता, की संतती प्राप्त करणं. तोच मेन उद्देश होता, की एक लाईफ पार्टनर मिळणं हा पण एक मेजर उद्देश लग्नाचा होता? नाही, लाईफ पार्टनर मिळणं हा जो उद्देश असता, तर मोस्ट ऑफ द कपल कंपॅटिबल असते ना. म्हणजे मी हा नेहमी म्हणते, की आपली एक मागची पिढी म्हणजे एक आई-वडिलांची जे आत्ता हं. ऑलरेडी 60त किंवा 70त असतील. त्यांच्यातली अशी कितीतरी कपल आहेत, जी ऑलरेडी सायलेंट डिव्होर्सवरती आहे. हं. म्हणजे हं, त्यांचं एकमेकांशी जमतच नव्हतं. हं. ॲक्चुअली लग्न उशिरा होणं किंवा लग्नाकडे ह्या पिढीचा दृष्टिकोन असा झाला, त्याला हे एक कारण पण आहे. मी फ्रेंडशिपबद्दल जेव्हा विचार करते, तेव्हा मी छान ऐकलेलं असतं, की हं. ह्याची फ्रेंडशिप छान आहे, ह्याचं माझा बेस्ट फ्रेंड आहे किंवा त्याच्याबद्दल खूप चांगल्या गोष्टी ऐकलेल्या असतात. सिबलिंग्सबद्दल ऐकलेल्या असतात. हं. पण लग्नाबद्दल नेहमी खूप निगेटिव्हली समाजात बोललं जातं. तारांबळ मग झालेली तुम्ही असते. जोक म्हणा त्याच्याबद्दलचे किंवा आत्ता पटकन कसं म्हणाल, की परवानगी घ्यावी लागते आता मला हं. बाहेर जायचं तर. सो मी लग्न नाही झालंय माझं. तर माझ्याकडे असा मेसेज जातो, अच्छा म्हणजे लग्नानंतर आपलं हाही प्रॉब्लेम येतो तर. फ्रीडम जाईल की काय? सो या दृष्टीने विचार केला तर तोही एक आलाय ना त्याच्यामध्ये. हाही भाग आलाय ना. हं. हं. आता एक लग्न करताना म्हणजे स्पेशली अरेंज मॅरेज करताना कुंडली ही किती महत्वाची असते आणि ती कोणासाठी महत्वाची असते? पालकांसाठी, मुलांसाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी? मुलांसाठी अजिबात नसते. पालकांसाठी नक्कीच असते. त्यांना अजूनही ती एक ऑर्थोडॉक्स पद्धत म्हणजे लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा पॅरेंट्स कुंडली मॅच करून घेतात. हं. बरोबर. त्यामुळे पॅरेंट्ससाठी अजूनही आहे. ते खरं सांगायचं तर जसं
तुम्हाला डॉक्टर किती चांगला मिळतो, तो जसं चांगलं निदान करेल, तसं तुम्हाला कसे तुमचे गुरुजी मिळतात त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पण ते ना तुम्ही फक्त एक आउटलाईन म्हणून घेतलं पाहिजे, की काय प्रकारची संकटं येऊ शकतात किंवा काय प्रकारच्या ॲडजस्टमेंट तुम्हाला कराव्या लागू शकतात. ह्याची एक आउटलाईन घेणं त्याच्याकडनं केव्हाही चांगलं. जसं आपण 3-4 डॉक्टरांना विचारून एक ओपिनियन आपलं फिक्स करतो, की हां, याने सर्जरी सांगितली, ह्याने 2 महिन्यांनी सांगितलं, ह्याने आराम करायला सांगितलं. आता आपण ठरवूया, सेकंड की ओपिनियन, थर्ड काय ओपिनियन. करूया म्हणून. तसं तुम्ही त्याची आउटलाईन घेऊ शकता. कारण त्याच्यावर पूर्ण जर तुम्ही डिपेंड राहिलात ना, तर आता त्यातला एक छोटासा भाग म्हणजे कुंडली मॅचिंगमध्ये नेहमी म्हटलं जातं, की एक नाड असेल तर लग्न करू नये. आता बेसिकली नाडी 3च आहेत. आता तुम्ही जर एक नाड नाही म्हणलात, तर स्ट्रेट अवे 33% प्रोफाइल तुम्ही बाद करता. बरोबर. मग ती तुमच्या बाकी रिक्वायरमेंटमध्ये बसत असली, तरी तुम्ही 33% यांना बाद नाहीच करताय. करताय एक तुम्ही. नाड नको, एक गोत्र पण नको. नाही ते गोत्र तर तरी खूप आहेत सोडूनच ना. द्या. पण हां. एक नाड हा जर तुम्ही क्रायटेरिया ठेवलात, गोत्रामध्ये तर भरपूर म्हणजे ऑप्शन आहेत. त्याच्यात हां, प्रोटोटाइप हां, आहेत, हां, भरपूर गोष्टी आहेत. हां, त्याच्यात सगोत्र नको, हां, वैरगोत्र नको, बरेच हां, प्रकार आहेत. हां, पण हां, तरी तुम्हाला थोडे तरी ऑप्शन्स अवेलेबल हां, राहतात. हां. इथे तुम्ही स्ट्रेट अवे 33% कॅन्सल हं. करताय. हं. दुसरं तुम्ही ज्यांच्यावरती हा निर्णय एन्फोर्स करताय, ते ह्याला मानतायत का? तर नाही. त्यांना कुंडलीवर विश्वास नाही किंवा त्यांना ती पटत नाहीये. मग त्यांना एन्फोर्स करून का उपयोग आहे? बरोबर. त्यापेक्षा त्या दोघांचं जर जमत असेल, त्यांचा जर स्वभाव मॅच होत असेल, तर त्यांच्या अ, पुढच्या दृष्टीने म्हणजे जी गोल्स आहेत किंवा एक ज्या अचीव्हमेंट्स आहेत, ते जर जमत असतील, तर हा क्रायटेरिया थोडा सेकंड लेव्हलला असू शकतो. आणि मला विचाराल तर माझ्यासाठी तर तो एक चांगला मुद्दा पॅरेंट्सनी मिळवलेला आहे, की मुला-मुलींना नकार देण्यासाठी पत्रिका मी जुळत तिकडेच येणार नाही. होतो. मी तेच विचारणार होतो. पत्रिका जुळत नाही. असं म्हटलं की हां. एक गोंडस नावही मिळतं त्याला आणि हो. माझा नकार पण मला शांतपणे हो. कळवता येतो. मला कुठला गिल्ट पण येत नाही ना, की मला हा मुलगाच आवडला नाही किंवा मला ही मुलगीच आवडली नाही असं कसं म्हणणार? मुलीच्या बाबतीत तर जास्त म्हणजे ही मुलगीच नाही आवडली असं म्हणणं अपमानजनक ठरू शकतं. हो. त्यापेक्षा पत्रिका जुळत नाही म्हटलं की कसं दोन्ही सेफ गेम झाला ना. टेन्शनच नाही. खरं कारण काही का असेना. आमच्या म्हणजे असेही गुरुजींना किस्से वाटतं. होतात, की एका साइडला सांगतात ते, की आमची जमतीये. पण हे इकडनं सांगतात आमच्या गुरुजींनी नाही म्हणून सांगितलं. सो तिथे डिबेटच होऊ शकत नाही ना. हो. नाही तर नाही ओके. त्यामुळे हा एक गोंडस पर्याय आहे. सो सो आता आजच्या जनरेशनच्या अपेक्षा खूप अनरिअलिस्टिक झाल्यात असं वाटतं? नाही अनरिअलिस्टिक अजिबातच नाही झाले. त्यांच्या अपेक्षा उलट रिअलिस्टिक झाले. पण ते त्यांच्या निकषांवरती रिअलिस्टिक बघायचा प्रयत्न करतात. ते त्याला तपासून बघत नाहीत. म्हणजे आता उदाहरणार्थ मी 27 वर्षाची. हं, मी नवरा बघते तो एक 2-3 वर्षाचीच गॅप. कारण हल्ली 5 वर्षाच्या पुढची गॅप तर एक्सेप्टेबलच नाही. म्हणजे 5 वर्ष म्हणजेच त्यांना बाबा वाटतं. हं. त्याच्यामुळे 2-3 वर्षाची गॅप हे ओके आहे. आता मी 27शीचे तर माझा जो पार्टनर मी बघते तो 30शीचा असेल. तर 30व्या वर्षी त्या माणसाने काय अचीव्हमेंट केल्या पाहिजेत, हे तुम्ही तपासून बघितलं पाहिजे. हं. त्या दृष्टीने अनरिअलिस्टिक होतात, हं. की मग 30व्या वर्षी त्याचा स्वतःचा फ्लॅट मुंबईत असला पाहिजे. एक्झॅक्टली. इट मी इज तेच व्हेरी म्हणणार होतो, की अनरिअलिस्टिक. आजकाल मुलींच्या अपेक्षा म्हणजे 50,00,000 पगार असला पाहिजे, 1,00,00,000 पगार. भाई तुम्ही लॉजिक आणि तुमचा पगार आहे ₹5,00,000 आणि तुम्ही अपेक्षा करता 50,00,000 पगार असला पाहिजे. असं कसं होऊ शकतं? त्याचं उत्तर मगाशीच ती अपॉर्च्युनिटी म्हणून बघतात ना ते. हां. ते पण वसई विरार वगैरे पण त्या मग तो साईडला. मुलगा पण अपॉर्च्युनिटी म्हणूनच बघणार आहे ना शेवटी. त्याच्यामुळे तुम्ही हे बघता हे रिअलिस्टिक आहे, की आर्थिक हां. स्थैर्य हवं सेटल्ड पाहिजे. हां, किंवा एक चांगलं मला फ्युचर हवं. हे हां. रिअलिस्टिक आहे किंवा त्याचा माझा स्वभाव मॅच झाला पाहिजे. कुंडली मॅच नाही झाली तरी चालेल, पण स्वभाव मॅच झाला पाहिजे किंवा आमच्या दोघांचा करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन एक असला पाहिजे. हं. दोघं करिअर ओरिएंटेड आहेत किंवा पुढचा काहीतरी आम्ही एक छान मॅप बनवू शकतो अलाइन्ड असले एकमेकांबरोबर. पाहिजेत. बरोबर. हं. असं असेल तर त्या सगळ्या रिअलिस्टिक आहेत. पण 30व्या वर्षी जर तुम्ही म्हणाल, की त्याचा मुंबईत 3 बीएचके फ्लॅट असला पाहिजे, स्वतःची गाडी पाहिजे आणि फ्लॅटमध्ये सुद्धा असं आहे, की एकुलता एक मुलगा आहे. आई-वडिलांच्या नावावर आहे. तो मुलाच्या नावावर होणारच आहे इव्हेंच्युअली. हं, त्यांना हं, एकच मुलगा आहे आणि हं, त्यांचंही असंच मानस आहे, की तो मुलालाच द्यायचा. हं. पण तुम्ही जर इन्सिस्ट कराल, की तो आत्ताच त्याच्या नावावर असला हं. पाहिजे, तर ही अनरिअलिस्टिक राइट, आहे. राइट. ते त्यांनी कमवलेलं घर आहे. ते त्यांचं घर आहे. तुम्ही त्यांच्या घरात राहताय. तुम्हाला त्यांच्या घरातनं सुरुवात करायची संधी मिळते. त्याच्याबद्दल तुम्ही यू शुड बी कृतज्ञ हॅपी. असलं हां, पाहिजे, एक्झॅक्टली.
की ओके आम्हाला एक सेट करायची वेळ आली नाही. कारण त्यांच्या पिढीने सगळं सेट सेट केलंय. केलंय खरंय. इकडे. बरोबर. त्यांना फार गोष्टी काही ताटात वाढून मिळालेल्या नाहीयेत. त्यामुळे बरोबर. त्यांचा रिस्पेक्ट ठेवून तुम्ही पुढचा विचार केला पाहिजे. त्या दृष्टीने हो, अनरिअलिस्टिक आहेत. ह्या ज्या मटेरिअलिस्टिक फॅक्ट्स आहेत, हं, त्या हं. अनरिअलिस्टिक आहेत. पण ज्या सायकॉलॉजिकल आहेत त्या किंवा पर्सनल आहेत, त्या रिअलिस्टिक आहेत, की मला अशा माणसाबरोबर संसार नाही करायचा, ज्याच्याबरोबर माझं जमतच नाही. जे हं. मी मागे म्हटलं, की मागच्या पिढीत अशी कितीतरी उदाहरणं आहेत, की ते दोघं एकमेकांना मॅचच नव्हते कुठल्याही प्रकारे. हं. पण बरोबर. तरी त्यांनी संसार केला, त्यांना मुलं झाली आणि ते इव्हेंच्युअली पुढे गेले. पण तो हो. त्याला हॅपी कपल नाही म्हणू शकत. तो एक हं. संसार झाला, समाजमान्य संसार झाला. ते सो आता मुली किंवा मुलीकडचे घरचे पॅरेंट्स वगैरे हे पण बघतात का, की मुलगा एकुलता एक आहे का? त्याला किती भावंड आहेत, किती बहिणी आहेत? हो, आणि मग त्याच्यावरती पण रिजेक्शन होतं का? हो. त्याच्याबद्दल काय तुम्ही डिटेल सांगा? फक्त बहीण आहे का नाही, बहीण असेल तर ती कुठे राहते हे एक्झॅक्टली. पण बघितलं जातं. ती घराच्या जवळ राहते का? म्हणजे ती सारखी-सारखी येईल का? ती लांब राहते का? म्हणजे आली तर ती 10 दिवस इथेच राहील का? हे सगळं सुद्धा बघितलं जातं. मुलगा एकुलता एक असावा, त्याच्याकडे भरपूर पैसा असावा, फ्लॅट गाडी त्याच्या नावावर असावी. पण मुलगी एकुलती एक असली तर त्याच्या आई-वडिलांची काळजी पण मुलाने घ्यायची. पण मुलाचे आई-वडील असतील तर त्यांनी सेपरेट राहावं. आम्हाला आमचा संसार करू द्यावा. हे मिसमॅच होतंय. हे चुकतंय. दोघांनी ठरवा, दोघांनी दोघांच्या आई-बाबांची जबाबदारी. असं नाही मी म्हणत आहे, की तुम्ही फक्त हो, आत्तापर्यंत असंच होत आलंय, की मुलीचं लग्न झाल्यावर तिने तिकडे मागे बघायचं. पण हं, आता हं. तसं नाहीये ना. हं, हं, हं. तुम्ही पण कमवताय, तर तुम्ही हे बोलून सॉल्व्ह करू शकता, की चारही पॅरेंट्स आपण व्यवस्थित हँडल करू शकतो. जिथे मला वाटेल तिथे इकडे मी येईन, तिकडे तू जा. हे करू शकतो. ह्या दृष्टीने विचार पूर्ण झालेला नाहीये. हं, मग मी विचार करते, नाही माझं ठरलंय तो एकुलता एक असावा आणि असंच. हं. हं, हं. आता त्याच्यात अ, फक्त उच्च शिक्षण म्हणजे कितपत शिकलेला आहे आणि किती पैसा कमवतो. हेच फक्त बघून लग्न करणं कितपत बरोबर आहे आणि असं काही कधी झालेलं आहे का, की ह्यांनी लग्न केलं आणि नंतर मग त्यांना वाटलं यार हे हो, चुकीचे होतं ना. फॅक्टर्स होते. उच्च शिक्षणामध्ये तर म्हणजे खूप असा वाईटही अनुभव येतो, की म्हणजे आता हे मी कुणाला डिफेम नाही करत आहे. पण एखादा आता स्वतःच्या हिमतीवर आय-ए-एस किंवा असा ऑफिसर झालाय, जो स्वतः कष्ट करून तिथपर्यंत पोहोचलाय. त्याने एक चांगली रिस्पेक्टेबल पोझिशन मिळवली. आता त्याची त्याच्या पार्टनरकडनं अपेक्षा पण तशीच असणार ना, कारण हं. तो ज्या प्रकारच्या सर्कलमध्ये त्याची उठ-बस आहे, ज्या प्रकारे त्याने स्वतःला तिथपर्यंत पोहोचवलंय, त्याच्याकडे ऑब्व्हियसली इगो असणार, त्याच्याकडे ऑब्व्हियसली टँट्रम्स असणार. ते सगळे तुम्हाला जमणार आहेत का? फक्त तुम्ही त्याचा पगार आणि फक्त शिक्षण म्हणून जाल, तर हं. ते तुम्हाला जमणार आहे का? ऑलमोस्ट तुम्हाला कधी-कधी असंही होऊ शकतं, की तुम्हाला तुमचं करियर सोडूनही द्यावं लागतं. असंही होऊ शकतं. आणि दूर कशाला जा? आता हे क्रिकेटियर आहेत. आता रोहित शर्माची बायको. हं. पर्सनल करियर असंच काही नाहीये. कारण खरं. तिला जर त्याचा पोर्टफोलिओ हँडल करायचा असेल, तर तिला पर्सनल मी माझं एक एम ठेवते, ग्रोथ ठेवते असं नाही करू शकत. आणि ही कथा रोहित शर्माच्या बायकोची तशी सचिन तेंडुलकरच्या एक्झॅक्टली. मी तेच बायकोची आहे. बोलणार होतो. डॉक्टर म्हणजे असून पण सोडून दिलं करियर. जनरेशन जरी बदलल्या, तरी रिक्वायरमेंट बदलत नाहीये ना. ती डॉक्टर असूनही तिला तिचं प्रोफेशन गिव्ह अप करावं लागतं. म्हणजे तो त्यांचा म्युच्युअल डिसिजन होता. ती बरोबर. करू शकली असती, पण तिने ते बाय चॉईस सोडलंच ना. सो बरोबर. ह्याची पण तुमची कितपत तयारी आहे? ह्याची तिची तिची होती. तयारी होती म्हणून ते चांगलं झालं. ते छान त्यांचं मॅरिड लाईफ जगू शकले किंवा आजही ते एक छान बेस्ट कपल म्हणून सगळ्यांसमोर आहेत. पण त्याच्या मागची सॅक्रिफाइसेस खूप आहेत ना. बरोबर. तुम्ही फक्त म्हणाल मला सचिन तेंडुलकर सारखा पैसा हवा, फेम हवी, तर तुम्हाला हे पण सॅक्रिफाईस बघायला हं, पाहिजे हं, मागे. हं, हं, पण बरेचदा त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं जातं. हे शिक्षण आहे, हं, हा पैसा आहे, चला हं, चला. असं नाही होत. कारण हं, प्रत्येक गोष्टीची काहीतरी किंमत असते आणि ती दोघांना मोजावी लागते. हं, त्यामुळे तुम्ही तो विचार करून आता त्यांच्या बदल्या होतात. त्याला तुमची तयारी असायला पाहिजे. नुसतंच पगार आहे, स्टेटस आहे असं म्हणून नाही चालत ना. त्यात तुमचा विचार पूर्ण झाला पाहिजे. म्हणून मी म्हटलं ना आधी स्वतः काय आहोत हे हं. तुम्ही ओळखा. मी कुठे-कुठे ॲडजस्टमेंट करू शकते. उद्या जर मला असं स्थळ आलं, तर मी करीन का हे? हो, मला आवडेल. मला असं आहे. ओके, मग तुम्ही त्याच्याबद्दल करू शकता. नाही, माझं करियर माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मग हा विषयच नकोय. हा माणूस योग्यच नाहीये आपल्यासाठी. मग तो दिसायला कितीही छान असू देत, त्याचा पगार कितीही छान असू दे, पण मी हे नाहीच करू शकत आहे. हं, सो बेटर लीव्ह इट. पण मे बी हं. तेव्हा ते त्या स्विंगमध्ये असतात ना?
ते हा विचार होत नाही. म्हणजे तेव्हा तो तो पूर्ण विचार करून तुम्ही हां. गेलात तर तुम्ही एक छान रिलेशन बिल्ड करू शकता. मग ते सगळंच ट्रायल एंड एरर वरती राहतं. मग काहीच पटत नाही आणि मग ती नाराजी सगळीच तुमच्या रिलेशनशिपमध्ये उतरते. आणि दोघंही अफेक्टेड होतात. सगळं कुटुंब अफेक्टेड अफेक्टेड हो, होतं. होतात. हो. करेक्ट. लग्न ही गोष्ट अशी आहे ना, की त्याच्याने सगळे लोकं अफेक्ट होतात आणि वेगवेगळ्या लेव्हलवर अफेक्ट होतात. हं. त्याच्यामुळे हा तर डिसिजन तुम्ही खूप विचारपूर्वक घेतला पाहिजे. आणि मुलं-मुली पण ज्यांचे असे वर्षात किंवा 1.5 वर्षात डिव्होर्स होतात. पुढचे 2 ते 3 वर्ष त्यांना त्या फेजमधनं बाहेर यायला लागतं. खरंच. म्हणजे विदाऊट चिल्ड्रन जरी असले, तरी ती फेज पार करून पहिलं रिलेशन एवढं बिटर नोटवर संपल्यानंतर आणि कोर्टाची प्रोसिजर पण लेंदी आहे. तुम्ही 1.5 वर्षांनी निर्णय घेतल्यावर पुढे 2 वर्ष डिव्होर्स मिळाला. त्याच्यापुढे 2 वर्ष तुम्हाला त्या सगळ्यातनं बाहेर म्हणजे तुमच्या आयुष्यातला छान मोठा काळ 5 ते निघून 6 जातो. वर्ष तुमची निघून जातात. फुकट. साधं जॉब आपण करायला गेलो तरी आपण त्या कंपनीत इंटरव्ह्यूला गेल्यापासून बघत असतो, की इथली माणसं आपल्याला पटतायत हो, का? बरोबर. इथलं वर्क कल्चर आपल्याला पटतंय का? इथली ट्रीटमेंट आपल्याला पटते का? तर मग एखाद्या कंपनीत सगळं चांगलं असतं, पण आपण म्हणतो, "नाही, मला नाही एवढं वाटत आहे, मी इथे जॉब करू शकेन, म्हणून मी नाही करत." तसं ती व्हाईब मॅच झाली पाहिजे तुमची. त्या गोष्टी तुम्हाला जुळल्या तर मग तुम्ही काही ॲडजस्टमेंट करू शकता. म्हणजे यांचं उदाहरण आहे तसंच. मग ते करतात ना, आनंदाने ॲडजस्टमेंट हं. करतात. हं, कारण ती हं. ॲडजस्टमेंट राहतच नाही ना. ते मग प्रेम ते असतं. तो आता आपण म्हणतोय की रिजेक्ट करतात. फटाफट आजकाल मुलं-मुली एकमेकांना रिजेक्ट करतात. तो वारंवार रिजेक्ट झाल्यामुळे आत्मविश्वास कमी होतो का? आणि तो कमी झाल्यावर त्याला परत मिळवण्यासाठी काय करायचं? नाही, रिजेक्शनचा खूप इम्पॅक्ट येतो. मुलावरही येतो, मुलीवरही येतो आणि विशेष करून हा इम्पॅक्ट तेव्हा येतो जेव्हा 2-3 भेटी वगैरे झालेल्या असतात. हं. सुरुवातीलाच जसं मी म्हटलं, की कुंडली मॅच होत नाही, त्याने नाही सांगितलं, ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही भेटता, एकदा भेटता, दोनदा भेटता आणि मग नंतर समोरच्याकडनं आज तुम्हाला असं वाटायला लागतं, की हां, आता हे कुठेतरी पुढे जाणार जात आहे. आहे हां. किंवा मला ही व्यक्ती आवडते, मला हं, आवडेल हिच्याबरोबर हं, आणि त्या व्यक्तीकडनं जर नाही आलं ना, हं, तर त्याचा सेटबॅक खूप बसतो हं. लोकांना. पण मी म्हणेन, की ते पर्सनल रिजेक्शन म्हणून घेऊ नये. कारण आपण ज्या ह्याच्यामध्ये प्रोसिजरमध्ये आहोत, ते दोघंही एकमेकांना टेस्ट करून प्रयत्न करतायत ना, की माझं मॅच होतंय का नाही होतंय ह्याच्याप्रमाणे जातायत. सो ते मला नाही वाटत कोणी पर्सनल रिजेक्शन घ्यावं. पण हो, जर असं रिजेक्शन आलं तर त्यांनी स्वतः फीडबॅक करून स्वतःच्या क्वालिटीज विचारात घ्यावा, की मी कशात चांगला आहे किंवा मी कशात चांगली आहे. ते अप्रिशिएट करावं. थोडंसं सेल्फ लव्ह करावं, हं, हं, हं. जेणेकरून तो त्यातनं पटकन कॉन्फिडन्स बाहेर परत येईल. कारण येतो. एक नाही म्हणाला म्हणजे असं नाही होत ना. कोणासाठी तरी कोणी ना कोणतरी असतंच ना, ज्यांचं तुमचं म्युच्युअल काहीतरी देणं-घेणं असतं. सो वेट, पेशन्स शिवाय अरेंज मॅरेज होऊच शकत नाही. तुमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे मुलांनी किंवा मुलींनी काय असं केलं पाहिजे ज्याच्याने त्यांचं लग्न लवकर जुळेल? सगळ्यात पहिलं तर त्या मुलाने किंवा मुलीनी स्वतः ठरवलं पाहिजे, की मला लग्न लवकरात लवकर जुळवायचंय. सो कॉन्शियसली एफर्ट्स घालायला पाहिजेत, की मी ते प्रोफाईल बघीन, मी फोन करीन, मी भेटीन, मी इनिशिएटिव्ह घेईन. हे सगळं जर त्यांनी दोघांनी मी असं नाही म्हणत आहे, पण खरं सांगू का हा एक विचित्र किंवा फनी म्हणा, पण मुली इंडिपेंडंट झाल्या, पैसे कमवायला लागल्या, जॉब करायला लागल्या, खूप रिस्पेक्टेबल पोझिशनला असतात. पण कुठेतरी ना त्यांचा तो स्त्रीसुलभ स्वभाव अजूनही आहे, की पुरुषांनी पहिला स्टेप घ्यायला पाहिजे. इनिशिएशन पहिले मी ते पुरुष करतो फॉलो, थोडंसं मी करतो. पॅम्पर्ड करायला पाहिजे. ते म्हणजे हो, मी एका कंपनीची सीईओ आहे. माझ्या हाताखाली एवढे पुरुष काम करतात, स्त्रिया काम करतात. मी ऑर्डर केल्यावरती चहा, पाणी सगळं हातात आणून देतं. पण तरी मला त्यांनी पहिले विचारायला हं. पाहिजे. हा जो हं, एक हं. स्त्रीसुलभ स्वभाव आहे ना, तो अजूनही आहे. मुली स्वतःहून मी 10 मुलांना कॉन्टॅक्ट करते, मी लगेच त्यांना भेटायला जाते, असं नाही होत. होत नाही. हां. आणि पॅरेंट्सच्या दृष्टिकोनातनं पण अशी मुलगी त्यांनी रिजेक्ट होते, की तिने 10 मुलांना स्वतःहून कॉन्टॅक्ट केलं तर हो. नकोच. असंही होतं. अच्छा. सो ही दोन्ही हँड इन हँड जाणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे हो, मुलांनी जर कॉन्शियसली एफर्ट केले तर मला असं वाटतं ते लवकर क्रॅक होऊ शकेल, की थोडासा इगो म्हणण्यापेक्षा मी म्हणेन हे अंडरस्टँड करायला पाहिजे पुरुषांनी, की स्त्रिया अशाच हां, असतात. म्हणजे बायोलॉजिकली तशा आहेत त्या. हां. हां. बायोलॉजिकली ती कुठल्याही लेव्हलला असो, तिला ते पॅम्पर करणं आवडतं. तिला तो सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी त्याने घेणं
हे आवडतं. म्हणजे मी कधीही, केव्हाही, कुठेही ओला करीन, जाईन. पण जेव्हा नवरा बघेल तेव्हा मी माझं डोकं बाजूला ठेवणार. त्यांनी तो रस्ता बघायचा, त्याने ड्रायव्हरशी कम्युनिकेट करायचं, त्याने तिथे पोहोचायचं. आता मी काहीही डोकं वापरणार नाही. आहे का? तो. तो बरोबर. बरोबर. मग मला येत नाही का? येतं. मी एकटी ट्रॅव्हल करते का? करते. पण तरी तो बरोबर असताना ती त्याची रिस्क. करेक्ट. आता ह्या सगळ्या ह्याच्यात मुलं जास्त रिजेक्ट होतात की मुली जास्त रिजेक्ट होतात? आणि असं जर का काही नाही. असं काही नाही. दोघंही सिमिलर ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे अ, माझ्याकडे घडलेला किस्सा आहे. त्या दोघंही व्यवस्थित सर्व बाजूनी कम्पॅटेबल होत्या. मुलगा पण दिसायला छान होता, मुलगी पण छान होती. त्यांचं आपापसात पण त्यांनाही मान्य होतं आपण एकमेकांसाठी चांगले आहोत. सगळ्या ह्याच्यामध्ये बसत होतं. मुलाने सांगितलं, की ती मुलगी जेव्हा भेटायला आली, तेव्हा तिने काहीतरी जीन्स आणि टॉप घातला होता आणि तिने फोटो दिला होता, तो साडीमधला होता. तर तो म्हणे तो फोटो बघितल्यावर मला असं वाटलं, की तिचा दंड खूप जाड आहे. म्हणजे ती अशी बल्की आहे म्हणून मला ते नको. म्हणून त्याने भेटल्यावर रिजेक्ट केलं. भेटल्यावर रिजेक्ट केलं. ओह! ओके. आता हे किती फिजिकल ॲट्रिब्यूटला कितपत तुम्ही कशाप्रकारे घेता किंवा हे ऐकतं आता हे त्यांनी मला सांगितलं. त्यांनी ऑब्व्हियसली त्यांना पत्रिका जुळत नाही हेच बोंडच नाव दिलं. मला सांगताना मी हा फीडबॅक घेतला, की एवढं सगळं जुळत आलं हो. म्हणजे त्यांच्यापेक्षा मलाच दुःख झालं, की अहो सगळ्या बाजूनी छान होतं मग का नकार दिला? तर मुलाने म्हणे असं-असं. फिटनेस हा सुद्धा एक खूप मोठा रिजेक्शनचा पॉइंट ठरतो. एक आता जण ह्या गोष्टीला पण आई-वडील मध्ये मध्यस्थी करत नाहीत, की अरे एवढीशीच गोष्ट आहे, तिला आपण नाही जिम लावून ऐकत, देऊ किंवा नाही हे ऐकत ते पण तो लोकं. मुलाने पण ऐकलं पाहिजे ना ते. हां, नाही मी विचारतोय, की म्हणजे आई-वडील संसार समजायचा आम्हाला प्रयत्न करायचा करतात. आहे. संसार मला करायचा आहे. हो आणि उद्या जर का काही झालं, तर मग आई हे नाही विचार करणार ना. आई हाच विचार करेल, की तो मला हे कधीही बोलू शकतो. मी ते ते दोघं बोलत होतो. बॅडमिंटनच्या कोर्टात उभे आहेत, की तू सांगितलंस म्हणून, तू सांगितलंस म्हणून. हां. शटल इकडनं तिकडे, तिकडनं इकडे. त्यामुळे ते मी सांगते ना, सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी घेणं. म्हणजे आज मी ठरवलंय, की आता मी आयुष्यात पुढे जबाबदारी घेणार. काहीही हो, मी ती निभावणार. ते नाहीच आहे ना त्यांच्याकडे. त्यांचं म्हणणं नकोच ती जबाबदारी. आहे ते काय वाईट चाललंय? सगळं तर सुखदेव मिळतंय, पैसा फेकला की सगळ्या गोष्टी मिळतात. त्याच्यामुळे कशाला ती नव्याने पण रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. पण हा विचार खूप शॉर्ट टर्म आहे असं वाटतं का? कारण की जेव्हा 40शी पार करतील, 45शी पार करतील, त्यांचे मित्र-मैत्रिणी जे ज्यांच्याबरोबर आत्ता ते फिरतायत, ते त्यांच्या फॅमिलीमध्ये बिझी होतील. जेव्हा हे एकटे पडतील, आई-बाबा पण म्हातारे होऊन जातील, त्यांच्याशी बोलणं कमी होऊन जाईल. तेव्हा त्यांना कोणत्यातरी पार्टनरची गरज खूप, लागेल खूप जास्त आणि तेव्हा खूप त्यांना ते जास्त. फील होईल, की अरे आपण हे एकटं राहायचं डिसिजन खूप घेतलं. जाणवतं ना. इनफॅक्ट मी म्हणेन आई-वडील आजारी पडायला लागल्यावरतीच हे खूप जाणवतं. म्हणजे फक्त कष्टाने करण्यासाठी नाही, पण जेव्हा अशी फेज येते ना एखादी आजारपणाची किंवा अशा काही फॅमिली कलॅमिटीजची, तेव्हा आहे ना एक मॉरल सपोर्ट पण एक्झॅक्टली, लागतो, एक्झॅक्टली. की मी तुझ्याबरोबर आहे. तुझ्या बरोबर. बाबांना बरं नाहीये, ठीक आहे, मी आहे. तूच कर. मी येत नाही, पण मी आहे. हं. किंवा उद्या मला माहिती आहे, की उद्या जर इथे काही अडचण आली हॉस्पिटलमध्ये काही, तर मला एक असा माणूस आहे, की ज्याला मी कॉल करून सांगू शकते, की तू आत्ताच्या आत्ता इथे ये आणि हे हँडल कर. बरोबर. आता मला हे मेंटल प्रेशर सहन होत सो हो, ही जी एक बॉन्डिंग आहे ना, ते हं. खूप मिस होतं ह्यांना. पण ते तेव्हा नाही ना लक्षात येत, जेव्हा ते वय असतं, जेव्हा त्या गोष्टी असतात आणि हे दोन्हीकडनं येतं. हं. मुलींकडनं पण असं येतं, की अरे तेव्हा केलं असतं तर आज आम्ही दोघं मिळून एन्जॉय करू शकलो असतो. बरोबर. ट्रेकिंगला जाऊ शकलो असतो, फॉरेनला जाऊ शकलो असतो, हे करू शकलो असतो. म्हणजे मला ही गोष्ट आवडली. हे शेअर करायला तरी कोणतरी पाहिजे ना, हं. "हे हो, बघ, हो, बघ, बघ, हो. बघ ते किती छान आहे." बरोबर आहे, बरोबर आहे. तोच तुमच्याकडे मिसिंग आहे आणि तुम्ही किती वेळेला उसने मित्र आणणार, किती वेळा हां उसने आणि आणणार. फुल तुम्हाला टाईम तर तुमच्याबरोबर मित्र नाही असू शकत. तो जो एक हे आहे, की ते शेअर करणं, त्याच्यामधलं इमोशनल सपोर्ट असेल, तो सगळाच मिस होतोय बरोबर. ह्याच्यामध्ये. आणि मग ते वय पुढे गेल्यावर ते नंतर पश्चातबुद्धी करून काहीच उपयोग होत नाही त्याचा. हं. आता जर का एखाद्या कपलमध्ये मुलाला मुलगी आवडली आहे, मुलीला मुलगा आवडलाय. हं. कुटुंबाला एक दुसरे आवडलेलं नाही. तर अशा सिच्युएशनमध्ये काय करावं? ओपन कम्युनिकेशन. तुम्ही त्यांच्या समोर बसा आणि त्यांना स्पष्ट शब्दात विचारा, की "हो, मला ही मुलगी आवडते किंवा मला हा मुलगा आवडतो. आता तुम्ही सांगा, की तुम्हाला का आवडत नाहीये?" कधी-कधी त्यांच्या काही काही भीती असते त्यांच्या मनामध्ये, की ही मुलगी आपल्यामध्ये ॲडजस्ट होईल की नाही किंवा हा मुलगा आपल्यामध्ये ॲडजस्ट होईल की नाही. त्यावेळेला सोशल प्रेशर असतं.
की ह्यांच्याबरोबर सोयरीक केल्यावर बाकीचे आपले नातेवाईक काय म्हणतील? किंवा नात्यातल्या पुढच्या मुलींची लग्न होताना काही प्रॉब्लेम येतील का? त्याच्यावरनं काही इश्यूज होतील का? ते जे काही आहे ते त्यांचं त्यांना ओपन होऊ देत. त्यांना सगळ्या त्यांच्याकडनं घ्या, की त्यांची भीती काय आहे? त्यांना ती व्यक्तीच आवडत नाहीये का? त्यांना तिचा कुठला स्वभाव आवडत नाहीये का? हे सगळं बसून एकदा तुमच्याकडे तो डेटा आला, की मग तुम्ही दोघं बसा आणि ह्याच्यावरती काय प्रॅक्टिकल सोल्युशन काढू हं. शकतो आपण, ते सांगून म्हणजे मग त्या दोघांना आई-वडिलांना समोरासमोर आणणं. त्यांच्यामध्ये एक चांगलं कम्युनिकेशन घडवून आणणं, की बाबा अशी सोयरीक झाली तर आम्हाला माहिती आहे, की तुमच्याकडे काय पद्धत आहे. तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे कसं आहे. हे सगळं बसून आणि चर्चेतनं सुटू शकतं. तुम्ही टोकाला जाऊन पळून जाणं किंवा टोकाला जाऊन मग नाही ना त्यांना समजतच नाही, त्यांना समजवायची गरजच नाही असं नाहीये. वेळ लागेल. पण सातत्याने जर तुम्ही कम्युनिकेट करत राहिलात, तर ते एक दिवस रिझॉल्व्ह होईल. तुम्ही ते कटच करून टाकलात तो जर थ्रेड, तर मग त्याच्यात पुढे काहीच नाही होऊ शकत. ते त्यांच्या ग्रजेस बरोबर राहतील आणि तुम्ही तुमच्या मग ते सगळेच अनहॅपी राहतात त्या केसमध्ये. हं. बरोबर. त्यापेक्षा तुम्ही हॅपीली सेपरेट व्हा पाहिजे तर, की दोन्ही कुटुंबांना एवढे प्रयत्न करूनही नाही पटलं आणि सेपरेट. पण त्याच्यामध्ये एक काहीतरी क्लोजर असेल, की आपण हं. प्रयत्न केला, प्रयत्न आपण केला. एकमेकांबरोबर केलं आणि ह्याच्यात 90% चान्सेस असतात, की पॅरेंट्स तयार होतात. कारण बरोबर. शेवटी कसं आहे, एकुलता एक मुलगा आहे किंवा दोघंच जण आहेत. त्यातला जर आवडताय, ठीक आहे. फार नाही पटलं तर वेगळं राहू. पॅरेंट्स येतात त्या कन्क्लुजनला. पण पहिल्या दिवशी तुम्ही दोघं तलवार उपसून उभे राहाल ना, तर युद्धच होणार. हं. एकाने तरी मॅन करायलाच पाहिजे तलवार. हं. तर आता लग्न ठरलं, आता एंगेजमेंट झाली. आता एंगेजमेंट पासून लग्नाचा जो पिरियड असतो, तो कसा असतो? अरे, हा किती तर स्पेशल सगळ्यात असतो? सुंदर पिरियड आहे आणि मी तर म्हणेन ही समाजमान्य सगळ्यात उत्तम अपॉर्च्युनिटी आहे. कारण ज्या माणसाला तुम्ही प्रोफाईलवरनं बघितलंय, ज्या माणसाचा फोटो बघितलाय, त्याचा बायो वाचलाय, त्याला ॲक्चुअल आता तुम्हाला टेस्ट करता येणार आहे. एक्सप्लोर करता येणार आहे. दोघांनाही. राइट. म्हणजे हं. खरोखर त्याचा खरंच तो मनमिळाऊ आहे का? खरंच त्याला ट्रॅव्हलिंग आणि रीडिंग एवढं 2च आवडतं का? त्या त्याच्या वेगळ्या हॉबीज आहेत. आता ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत ना. हां. कुणाला ट्रेकिंग आवडतं, कुणाला कल्चरल साइटसीइंग आवडतं, कोणाला हिस्टॉरिकल प्लेसेसमध्ये असतं, कोणाला फक्त बरोबर. रिलॅक्स करायचं असतं. सो ह्या दृष्टीने तुम्ही त्या माणसाला दोघंही एकमेकांना खूप छान प्रकारे एक्सप्लोर ओळखू करू शकता. शकता. पण त्याच्यासाठी ना तुमची पण तयारी पाहिजे. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये एफर्ट्स घालून तसे प्रश्न विचारा किंवा तशा लोकेशन निवडा. तसा टाईम स्पेंड करा, की जेणेकरून तुम्ही एकमेकांना जाणू शकाल. हं. नुसतंच गेलं पिक्चर बघायला गेलं आणि पिक्चर बघून परत आलं. तसं नका हं. करू. कारण हं. त्याच्यामध्ये तुम्ही एकमेकांशी इंटरॅक्टच करत हं. नाही ना. हं. तुम्ही जाता थिएटरचा एक्सपिरियन्स घेता आणि परत येता. हं. फार फार तर तुम्हाला हे कळेल, की मल्टिप्लेक्स आवडतंय का सिंगल याच्या पलीकडे काहीच नाही. पण त्याच्याऐवजी भेटणं आणि बोलणं कम्युनिकेशन इज द बेस्ट की. आता मला हा नेहमी प्रश्न पडतो, की कारण की मी अरेंज मॅरेज या प्रोसेसमधनं गेलो नाही. माझं लव्ह मॅरेज. पण अरेंज मॅरेज ह्या प्रोसेसमध्ये 1-2 वेळा भेटून कसं ठरवायचं, की ही मुलगी माझ्यासाठी परफेक्ट आहे किंवा हा मुलगा माझ्यासाठी परफेक्ट आहे? पहिलं आणि ते ठरवलं आपण आणि नंतर एंगेजमेंट नंतरचा जो हा स्पेशल पिरियड त्याच्यात म्हटलं, "अरे नाही मग काय करायचं?" नाही असं होतं ना. होतं ना एंगेजमेंट मोडतात पण किंवा ते नाही पण तसं वाटत. हे नक्कीच आहे. त्या पिरियडचा फायदा असा असतो, की तुम्हाला फ्रिक्वेंट टाईम्समध्ये भेटायला मिळतं. हं. कसं आहे जेव्हा मी पहिल्यांदाच भेटते ना, तेव्हा मी माझी बेस्ट साइडच शो करते. एक्झॅक्टली. कारण मला तीच शोकेस करायची लहानपणापासून सवय झालेली आहे, की हं, मला हं. मला तसंच माझा ब्रेन ग्रूम झालाय, की जेव्हा केव्हा दुसऱ्या माणसाबरोबर इंटरॅक्ट करायचं आपली बेस्ट साइडच शो करायची. बरोबर. त्याच्यामुळे एंगेजमेंट ते लग्न ह्या पिरियडमध्ये बरेचदा असं होतं, की तुमची थोडी डार्कर साइड पण समोर हं, येते आणि हं. मग मोडते पण एंगेजमेंट. पण माझं म्हणणं आहे, की जर तसं होत असेल, तर उलट हे चांगलं आहे ना. लग्न लग्नाच्या होऊन पहिलेच होऊन जातं. पुढे एवढं सगळ्या गोष्टी घडण्यापेक्षा ते जर तिथे तुटत असेल, तर ती चांगली गोष्ट आहे. हं, हं. आणि दुसरा प्रश्न मी विसरले सॉरी. पहिल्या म्हणजे मुला-मुलींनी 1-2 भेटीतच कसं समजायचं, की हा आपल्यासाठी परफेक्ट. ते तुम्हाला खूप स्मार्ट गेम खेळायला एक्झॅक्टली. पाहिजे. तुम्हाला काय हवंय समोरच्याकडनं. तुम्ही तशाच पद्धतीने त्या व्यक्तीला भेटलं पाहिजे. तसेच प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत. तुमचं ऑब्झर्वेशन स्किल 1000% असलं पाहिजे त्यावेळेला. की पहिल्या भेटीत येताना तिनी किंवा त्याने काय प्रकारचे कपडे घातलेत, हं. कुठली सीट चूज केली आहे बसायला. इथपासनं तुम्ही ओह! ऑब्झर्व्ह करून ठरवू शकता, की कशाप्रकारे काही जण
म्हणजे जो काही किचन असतो सेटअप हं. त्याच्याकडे तोंड करून बसतात. हं. काही जण उलटे बसतात, की दाराकडे तोंड करून बसतात. सो इथपासनं तुम्ही छोट्या-छोट्या ओह! गोष्टी जर ऑब्झर्व्ह करायच्या ठरवल्यात ना, तर तुम्ही 1-2 भेटीत नक्की माणसाला बेसिक बेसिक तरी तरी जाणू कळू. शकता. ओके. असं नाही मी म्हणत, कारण तसं बघायला गेलं तर आपल्याला माहीत नसतं, की कुठल्या सिच्युएशनला आपण कसं कसं रिएक्ट रिएक्ट करू? करू. बरोबर आहे. त्यामुळे हे जर तुम्ही उलट तेवढं स्मार्टली तुम्ही जर केलं, तर हो, तुम्ही 1-2 भेटीत सुद्धा आरामात जज करू शकता. पण तुम्हाला ते स्मार्टली जरा विचारपूर्वक करायला पाहिजे आणि हं, हं. असंही नाही की दुसऱ्याला त्याचा धन त्रास ते होईल. कळलं. समजलं नाही हां. पाहिजे. बरोबर. समजलं तर मग संपलं. तुम्ही त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करायला आला बरोबर, नाहीये. तुम्ही बरोबर. मीटिंग करायला हो, आलात. बरोबर. सो राइट, राइट, राइट. कीप इट लाइक दॅट ओन्ली. सिव्हिल या. राइट, राइट. हां. आता घटस्फोटांचं पण खूप जास्त प्रमाण वाढलंय. म्हणजे आपण आधी ऐकायचो, की अरे बापरे! त्याचा एक घटस्फोट झाला. आता असं होतं, की अच्छा त्याचा पण झाला का? किंवा तिचा पण झाला का? तर ह्याचं जे प्रमाण वाढलंय आणि आता मागच्या 10 वर्षात जे वाढलेलं आहे, ह्याच्या मागे खरं कारण काय? पर्सनल स्पेस आणि इगो क्लॅशेस. मी जसं आत्ता म्हटलं, की तुम्ही एकमेकांना हात लावू शकता, पण एकमेकांच्या फोनना हात नाही लावू शकत. त्याला तुमचे 10 पासवर्ड आणि 10 गोष्टी असतात. इतकं तुमच्या पर्सनल स्पेसबद्दल तुमचं ऑब्सेशन असेल, तर तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टींनी पण अनॉय व्हायला होतं. कारण जेव्हा तुम्ही नवरा-बायको म्हणून असता, तेव्हा तुम्ही एक बाथरूम शेअर करता, एक वॉर्डरोब शेअर करता, एक रूम शेअर करता, एक बेड शेअर करता. सो एन नंबर ऑफ गोष्टी असतात, ज्या एकमेकांना अजिबात पटत नाही. आणि आताच्या ह्याच्यात तर दोघंही इंडिव्हिज्युअल राहिलेले असतात. म्हणजे हं. आमची मुलगी परी आहे आणि आमचा मुलगा राजकुमार आहे. त्याच्यामुळे त्यांना कधीही कसलीही गोष्ट म्हणजे हे अभिमानाने मुलीची आईच सांगते, तिला तिथे जाऊन चहा दिल्याशिवाय ती उठतच नाही. हं. जर ही कंडिशन असेल तर ऑब्व्हियसली ते पुढे जाऊन क्लॅशेस होणारच आहेत ना. म्हणजे तिने घरी जाऊन काम करावं अशी अपेक्षा नाहीये. पण हे थोडं बदलावं लागेल ना लग्नानंतर. तिला तर आवरून जावं लागेल ना ऑफिसला. बरोबर. फॉरगेट अबाउट बाकीच्यांचं करणं. पण ह्या गोष्टी खूप जास्त वाढलेत आणि छोट्या-छोट्या गोष्टींनी लोकांना त्रास व्हायला लागला. ट्रिगर होतंय. एक्झॅक्टली. मग माझ्या फोनला 4 वेळा हात लावल्यावरच मी म्हणते, "नाही, नाही, हे मला एक्सेप्टेबलच नाहीये. हे मला चालणारच नाही." असं तो थोडा जो ज्याला म्हणतो ना टॉलरन्स तो खूप कमी झालाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता समाजात एक्सेप्टेड झालंय. आता कोणी कुणाला असं विचारायला जात नाही, की "अगो बाई डिव्होर्स झाला." असं काही कुणाला वाटतच नाही ना. पूर्वी सामाजिक प्रेशर खूप जास्त होतं आणि दुसरं घरनं बॅकिंग नव्हतं. बरोबर. मुलगी हं, परत आली, तर तिला हं, काहीही व्हॅल्यू नव्हती. हं. म्हणजे आर्थिक तर सोडूनच द्या, पण बाकीची पण काही व्हॅल्यू नव्हती. आता तसंही नाहीये. समजा मुला-मुलीचा डिव्होर्स झाला, तर कितीतरी मुली माझ्या माहितीत अशा आहेत, की त्या सांगतात आम्हाला अॅलिमनी पण नको, कारण मी इंडिपेंडंट आहे. गरज नाही. मला फक्त वेगळं व्हायचंय. मला हं. ह्या माणसाबरोबर राहायचं नाहीये. बाकी अॅलिमनी पण नकोय, काही नकोय. डिव्होर्स होतात. त्याच्यामुळे ते सोशली पण एक्सेप्टेबल झालंय आणि मुला-मुलींच्या दृष्टीने पण नाही जमत आहे ना, उगाच कशाला खेचाताण करत बसायचं, जाऊ बरोबर. दे, दे सोडून. ते पूर्वी हं, नव्हतं. पूर्वी हं. असायचं ठीक आहे, मग ह्या 2 प्रश्नांवर नाही जमत आहे, तर इकडनं करा. किंवा एक थोडंसं मी म्हणेन, की एका बाजूनी कायम ॲडजस्टच करायचं. असंच सामाजिक ग्रूमिंग होतं, की हं. बाईनी ॲडजस्टच करायचं. तिला हं. काही सेच नव्हता, की मला पटत नाही किंवा मग पटत नाही तर काय आमचं पण पटलं नाही, चला. बरोबर. हं. आता तसं नाहीये. आता त्यांना पण तेवढा सोशल प्लॅटफॉर्म आहेत किंवा त्यांना पण तेवढा से आहे. त्यांचे पण तेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत. त्याच्यामुळे आता हे म्युच्युअली कन्सेंटनी खूप डिव्होर्स होतात. खूप होतात. आणि मी म्हटलं तसं पूर्वीचे डिव्होर्स झाले नाहीत असं नाही. ते डिव्होर्स ह्या डेफिनेशनमध्ये आले नाहीत. पण बेसिकली ते डिव्होर्स्ड कपल सारखेच राहिले. बरोबर. हं, हं, पुढची हं. कितीतरी वर्ष आयुष्यातली, की आपल्यालाही बघताना असं वाटतं ह्याने का लग्न केलं हो, असेल खरं म्हणजे हं. काहीच मॅच होत नाही यांच्यामध्ये. पण हो, आजही ते कायद्याच्या दृष्टीने कपल आहे. तो सायलेंट डिव्होर्सच आहे ना. असे डिव्होर्स तर होतेच, तेव्हाही होते. त्याला ते कॅटेगराईज झाले नव्हते. आता ते कॅटेगराईज होतं. आता ओपन होतं. तर आता असं म्हणूया का मग आपण, की जर का आता डिव्होर्स होतायत आणि ज्या माणसाबरोबर किंवा ज्या बाईबरोबर मला राहायचं नाही आणि तसं झाल्यामुळे मी पण जरा खुश आहे, तर मग ते एक बरंच आहे. असं पण म्हणूया म्हणजे आता जर का हो, डिव्होर्सचं प्रमाण वाढलेलं आहे, तर मग नक्कीच. ते इट्स अ ब्लेसिंग इन डिस्गाईज ऑल्सो. येस. फक्त तुम्ही ते पॉझिटिव्हली घ्यावं आणि हां. त्यातनं लवकर त्या फेजमधनं बाहेर पडून तुमचा निर्णय यावा. म्हणजे आता मला हं. परत रिलेशन नकोच आहे.
हा तरी निर्णय किंवा नाही मला हवी रिलेशन मी लगेचच त्याच्या दृष्टीने काम करतो. बरोबर. मग ते पहिले पुन्हा पहिल्या प्रश्नावर जाऊ. हां, परत लगेचच दुसऱ्या स्वतःवर ह्याचे आधी काम करायला ट्राय लागेल. करतो, तर परत ते कधी-कधी काय म्हणूया आपण त्याला म्हणजे पहिले रिलेशन विसरायला म्हणून पण पटकन दुसऱ्या रिलेशनमध्ये Rebound. होतं ना असं. रिबाउंड होतं ना. रिलेशनमध्ये होतं ना असं आणि मग ते बरेचदा पण होतं. फसतं पुढे जाऊन. ते फसतंच. एक्झॅक्टली. कारण तुम्ही खूप चुकीच्या मानसिकतेत असता हां, आणि हां. मग तिथनं तुम्ही त्या रिलेशनमध्ये जाता. त्याच्यामुळे हं. ते बरेचदा फसतंच. बरोबर. तुम्ही खूप असे इमोशनल झालेले असतात. त्यामुळे तुम्हाला कुठलाही खांदा नुसतं चालतो. हो. नुसतं हां. कोणी म्हटलं तरी सुद्धा तुम्ही लगेच त्या फिसलगे. म्हणजे ह्याला होऊन जाता, हम्म. की नाही आता हेच और ओके यहाँ हीच. मैं पिघल गया. हीच. त्यामुळे होतं आणि हे पुरुषांच्या बाबतीत ॲक्चुअली जास्त होतं हं. मुलींपेक्षा. आपण हं. म्हणतो, पण हं. बायकांनी जर ठरवलं ना, तर त्या दगडापेक्षा हार्ड होऊ हो, शकतात. खरंय. हं. आणि त्या नाही म्हणजे नाही ठरवून करू शकतात. त्या मनाने अशा सिच्युएशनमध्ये पुरुष पटकन हं. दुसरा हे खांदा शोधायला जातात लगेच, हं. की नाही माझं असं झालं तर मी कोणाला तरी सांगतो ते आणि करतो काही. खरंय. पण असं रिलेशन राहण्यापेक्षा डिव्होर्स बेटर. तर लग्न टिकवण्यासाठी तुमच्या मते काय सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्या सतत असलं पाहिजे? संवाद. कम्युनिकेशन. दोघंही जण करिअर करणारी असतात आताच्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये. दोघांनाही दोन्ही जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे जबाबदारीचं जेवढं चांगलं शेअरिंग तुम्ही कराल, तेवढं एकावरचंच बर्डन कमी होतं. हं. बर्डन कमी झालं की आपोआप स्ट्रेस कमी होतो. आणि सातत्याने एकमेकांबरोबर बोलणं. माझ्या वर्कच्या प्लेसवरती मला काय चॅलेंजेस आहेत, मला काय डेडलाईन्स आहेत, मला कशाने त्रास होतोय, माझ्यावर काय प्रेशर आहेत, हे सगळं तुम्ही जेव्हा ओपनली सांगता एकमेकांना, तेव्हा दुसरा पण चांगल्या प्रकारे अंडरस्टँड करू हं. शकतो, की हं. ठीक आहे आता तुझा प्रोजेक्ट आहे 8 दिवस तर ओके. मग 8 दिवस तू ह्या गोष्टीकडे बघू नको. नको ते मी मी करेन. करेन. मी हं. थोडा फ्री आहे, मी हे हँडल हं. करतो. नेक्स्ट टाईम मला आहे, तू करू नको किंवा दोघं जण असं ठरवूया, की दोघं एकाच वेळेला प्रोजेक्टमध्ये एंगेज झालो असं नको करूया. हं. मी थोडा उशिरा करतो किंवा तू थोडी उशिरा कर. हं. हे जेवढं तुम्ही कम्युनिकेशन कराल तेवढा आपोआपच स्ट्रेस कुठलाही एक्सप्लोड केव्हा होता, जेव्हा तो स्ट्रेस तुमचा साठत साठत राहतो. जातो. हं. आणि बरोबर. हा स्ट्रेस मला माझ्या नवऱ्याबद्दल प्रॉब्लेम आहे. हा मी 10 मैत्रिणींबरोबर शेअर करून काहीच उपयोग उपयोग नाही. नाहीये. नवऱ्याबरोबर शेअर करा. मला तो त्याच्याबरोबर शेअर केला, तर आम्ही दोघं मिळून सोल्युशन काढणार आहोत. मैत्रीण हं. फार फार तर काय सांगेल, "हो गं बाई, माझ्या घरी पण असंच." पुढे काहीच होऊ शकत नाही. पण त्याच्याबरोबर शेअर केलं तर तो म्हणे, "हां, मला हे कळलंच नाही." आणि बरेचदा असं होतं, की पुरुषांचा माइंडसेट तसा नसतो. म्हणजे बायका का चिड करतात हे त्यांना कळतच नाही बरेचदा. आणि बायकांचं असं असतं त्या मागच्या कुठल्यातरी गोष्टीवरनं चिडलेल्या असतात, ते ती आत्ता चिड करत असतात. त्यामुळे हां. त्या दोघांमध्ये असं ते कन्फ्युजन राहते. कशावरनं चिडले हेच कळत नाहीये हां. आणि ती चिडली तिचं म्हणणं असतं, "ह्याला एवढं पण समजत नाही, की मी ह्याच्यावरनं चिडले. एकदा पण येऊन म्हणाला नाही, की असं-असं आहे." सो इट्स बेटर तुम्ही एकमेकांना सांगा स्पष्ट, की "हो, हां, हां. हे वागलास ना असं ह्याने नका मला अपेक्षा करू ह्याला कळलं कसं नाही. ते ती कळणार नाहीये हे मी समजून चला. हे तुम्ही समजून घ्या आणि त्यांनी समजून घ्या, की हे असंच होणार आहे. आपल्याला 4 वेळा जाऊन विचारते, "काय झालं सांग, काय झालं सांग?" म्हणजे मग ते जर कम्युनिकेशन असेल ना, तर त्याच्यामध्ये कुठलीही गॅप राहणार नाही राइट. आणि कुणाच्याही डोक्यावर स्ट्रेस जमा होणार नाही. हं. बरोबर आहे. आणि तो नाही झाला, की आपोआपच तुमचं छान हेल्दी रिलेशन होईल ना. तर की कुठल्याही रागावरती पटकन म्हटलं बायकोला, की "चल पाणीपुरी खायला." लगेच ती तयार होते. हं. म्हणजे सोल्युशन काही खूप मोठं नसतं, पण हं. तो स्ट्रेस त्यावेळेला रिलीज करणं, ही हं. फार तो म्हणजे जसं पकडून न ठेवणं. हं. फुग्यात हवा भरतो, तो फुगत राहतो, फुगत राहतो. पण एका पॉइंटला शेवटी तो फुटतो ना. फुटणारच. त्याच्यापेक्षा तुम्ही ऑप्टिमम लेव्हलला भरला, तर तुम्ही पण एन्जॉय करू शकता. तो आता आपण जर का ह्या कन्व्हर्सेशनला एका क्वेश्चनने कन्क्लूड केला, तर असं आपण म्हणूया की 28व्या वर्षापर्यंत मुलगा आणि मुलगी दोघेही इनफ शिक्षण पण झालेलं आहे बुवा बरोबर. आणि तुम्ही आता जॉब 1-2 करून तुम्ही आता तुम्हाला हे पण कळलं की मी कुठे आता उभी आहे. तर मग तेव्हाच लवकरात लवकर लग्नाचा निर्णय घेऊन मोकळं होऊन जावं, की आपण खूप जास्त खेचत न ठेवू नये असं तुम्हाला मुळात वाटतं आधी का? आपण आपला हा माइंडसेट करायला पाहिजे, की हे काहीतरी एक चांगलं हं. रिलेशन आहे. हं. आपल्याला एक छान कंपॅनियन मिळणार आहे, जो आपल्याबरोबर आपली सगळी सुख-दुःख शेअर करणार आहे, जर आपण चांगलं कम्युनिकेशन ठेवलं, गिव्ह अँड टेक ठेवलं तर.
आणि जर तुम्ही चांगला विचार करून सुरुवात कराल तर ती गोष्ट चांगलीच होईल. पण हे जमेल का? मग त्याचं असं झालं होतं, मग तिचं असं झालं होतं, ह्या माइंडसेटने जाल तर मग लव्ह मॅरेज पण नाही ठेवू. म्हणजे हो. डिव्होर्समध्ये मॅक्सिमम प्रमाण लव्ह मॅरेज. बरोबर. अरेंज मॅरेजवाले डिव्होर्ससाठी जाण्याचं प्रमाण कमी आहे. आता तुम्ही म्हणाल 1-2 भेटीत कसं? पण ते 1-2 भेटीतलं वर्क होतंय. वर्क होतंय. आणि जे एवढा काळ एकत्र 200 घालवतात ते मीटिंगचं नाही होतच होत नाहीये. आहे. हो, खरंय. ऍक्च्युअली त्यांचं व्हायला पाहिजे ना, बिकॉज बरोबर, ते बरोबर. एकमेकांना खूप चांगलं ओळखतायत. बरोबर. ते म्हणतील की म्हणूनच तर नाही झालं. इथे ती सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी की आता आपण ठरवलंय ना, आपण केलंय ना, मग आता निभावूया. त्याच्यामुळे ऍडजस्टमेंटचा माइंडसेट जास्त असतो अरेंज मॅरेजमध्ये. लव्ह मॅरेजमध्ये लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर ह्यांच्या कंपॅरिझनच्या घोळातच ते सगळं अडकून बसतं. राईट. आणि तो नाही पकडला जात की आता रोल बदलला, आता गोष्टी बदलल्या आयुष्यातल्या. पण त्याच्यामुळे अरेंज मॅरेज करताना आधी माइंडसेट चेंज करा. चांगला माइंडसेट करा. म्हणजे हा दोघांना सल्ला आहे. मुलं-मुली दोघांनी तो करायला पाहिजे. मुलींनी पण असं नाही म्हणता का मग तिकडे जाऊन काय जबाबदाऱ्याच घ्यायच्या आहेत, घरच तर सांभाळायचं आहे, सासू-सासऱ्यांचंच ऐकायला लागणार आहे. असं त्यांनी नाही माइंडसेट ठेवता कामा. मुलांनी काहीतरी चांगलं रिलेशन मिळणार आहे, चांगल्या गोष्टी घडणार आहेत, हा माइंडसेट ठेवला तर ते चांगल्या प्रकारे वर्क. आणि मला असं वाटतं की लग्न संस्थेत एंटर करताना लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज असू दे, मला असं वाटतं मुलं आणि मुलींनी हे ठरवलं पाहिजे की हे जेव्हा एंटर करणार आहे, आता मला जर त्या मुलीबरोबर राहायचं आहे, तर ती खुश राहिली तर मी खुश राहणार आहे. बरोबर. त्यामुळे मी तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सेम तिने पण हाच विचार केला पाहिजे की जर हा खुश राहिला तर ती खुश राहणार आहे. बरं. तर त्यांनी एकमेकांना जर खुश ठेवलं तर आपोआपच मला वाटतं ते सोपं होऊन जाईल. पण ना आताच्या पिढीपुढे हे खूप मोठं चॅलेंज आहे. कारण ना एक्झॅक्टली. त्यांना सिबलिंग्स पण नाहीये. हां. त्याच्यामुळे ना शेअरिंगची पण भावना एक्झॅक्टली नाहीये. माझ्या बरोबरीच्या अपोझिट जेंडरच्या व्यक्तीशी नक्की कसं वागायचं? हे ना तेच दोघांना कळत नाही नाही. कळत आहे. हां. म्हणजे मी एकाला नाही म्हणत आहे. पण ही रिस्पॉन्सिबिलिटी मुलांवर जास्त जाते कारण घर त्यांचं असतं. बरोबर. ते सेट झालेले पिचवरचे बॅट्समन असतात. होम नवीन पिचवर आहे. बॅट्समनला आल्यावरती थोडा वेळ लागतो तिथे सेट व्हायला, की कुठला बॉलर आहे, काय बरोबर, पेस आहे, हे बरोबर. सगळं. त्याच्यामुळे ती रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्याकडे, जो पिचवर आधी खेळतोय त्याच्याकडे जास्त जाते. बरोबर. ह्याला सांभाळून घेणं, ह्याला राइट. सामावून घेणं, ह्याला ते राइट. सगळ्या इन अँड आउट सांगणं खेळाच्या, की अरे हा असं करतोय, आणि ते हा त्यांनी खेळ. समजून पण घेणं. तर त्या ह्यानी नक्कीच मी म्हणेन तसं करायला काहीच नाही. राइट. मॅम, टक्कल असणं मुलाला एस्पेशली हा त्याचं लग्न न होण्यामागचा कितपत मोठा फॅक्टर असू शकतो? खूप मोठा. मी म्हणेन फक्त टक्कलच कशाला, सगळे फिजिकल ॲट्रिब्यूट्स हाच खूप मोठा इश्यू होतो. माझ्याकडे एक मुलगी होती, तिने एका मुलाला जस्ट बिकॉज रिजेक्ट केलं, की त्याची 2 इंचच हाईट तिच्यापेक्षा जास्त. तर तिचं म्हणणं होतं, मला हाय हील घालता येणार नाही, मला शो ऑफ करता येणार नाही, म्हणून मला हा मुलगा रिजेक्ट करायचा. बाकी सगळ्या गोष्टींमध्ये ते दोघं कंपॅटिबल. आणि ही कंपॅटिबिलिटी चेक करणं म्हणजे ती कितपत बरोबर आहे? नाहीच आहे ना, नाहीच आहे ना. पण कसं असतं जेव्हा लव्ह मॅरेज असतं किंवा तुम्ही एका रिलेशनमध्ये अननोइंगली जाता, तेव्हा तुम्हाला त्या सगळ्या माणूस आवडला तर तुम्ही सगळं ॲक्सेप्ट करायला तयार होता. पण बेसिकली अरेंज मॅरेजचा कन्सेप्टच ह्या गोष्टीवरती डिपेंड आहे, की मला हवं तसं मिळेपर्यंत मी थांबणार. बरोबर. त्याच्यामुळे मग मी कुठल्याच गोष्टीत सुरुवातीला ॲडजस्ट करत नाही. जे लोकं पहिल्या वर्षी प्रोफाईल एनरोल करतात, त्यांच्या अपेक्षा पुढच्या 3 वर्षात बदललेल्या असतात ना. मग त्यांना सगळं चालायला लागलेलं असतं ना. कारण तो एक रिॲलिटी चेक बरोबर. मिळतो ना. खरंय. कारण मला मित्र म्हणून हा चालणार असतो, मैत्रीण म्हणून अशी चालणार असते, पण बायको म्हणून चालणार नसते. म्हणजे हे पुरुषांमध्ये बरेचदा बोललं जातं, की मॅरेज मटेरियल नाहीये. हो. फ्रेंड आहे, पण मॅरेज मटेरियल नाहीये. म्हणजे त्यांच्या डोक्यात त्यांच्या जशा कन्सेप्ट असतात, तशाच मुलींच्या पण असतात. त्याला एक नाव देत नाहीत किंवा ते फ्रेम नाही करत. पण जर मी अरेंजच मॅरेज करणार आहे, माझं कोणावरती प्रेम नाहीये, तर मग अरेंज मॅरेजमध्ये मी ती जी एक परिकल्पना आहे, ज्याच्यात मी म्हणेन, मी नेहमी म्हणजे रादर म्हणते, की बॉलिवूडचा खूप मोठा हात आहे ह्या गोष्टीसाठी. त्यांनी जी ती एक टॉल, डार्क, हँडसम इमेज तयार केले ना, त्या इमेजच्या खूप प्रेमात असतो. पण हे कळत नाही, की जे ऑन स्क्रीन पेअर आहेत, ते ऑफ स्क्रीन नाही आहेत पेअर. त्यांनी वेगळे-वेगळेच नवरे केलेत आणि जे तुम्हाला नवरा किंवा बायको, जे तुम्हाला नाही आवडत. तुम्ही म्हणता हे कपल चांगले नाही दिसत, ह्यांची जोडी चांगली दिसते. पण तुम्ही कारण आहे ते तसं का नाहीये? रिअल लाईफमध्ये तुम्ही तसंच करताय ना. पण तो प्रत्येकाचा असतो. आता मी अरेंज मॅरेज करते ना,
मग मी माझे 10 जे फुटपट्टी घेऊन बसले, ते 10च्या 10 गोष्टी मॅच झाल्याशिवाय मी जाणार. थांबीन 2 वर्ष, थांबीन 4 वर्ष. पण इव्हेंच्युअली 4 वर्षानंतर तसंच तेच येतं. करायचंय. 11 वर्षांनी त्याच मुलाने त्याच मुलीशी लग्न केलेलं आहे. बापरे! 11 वर्षापूर्वी रिजेक्ट केलेलं. बापरे! मी अटेंड केलेलं आहे ते लग्न. 11 वर्ष अक्कल खाती जमा. खरंय. दोघांनी म्हणजे मुलांनी मुली बघितल्या, मुलींनी मुलं बघितली, सगळं झालं आणि 11 वर्षांनी त्यांनी एकमेकांशीच लग्न केलं. आणि जेव्हा आम्ही सांगत होतो, की हे सर्व बाजूनी ओके आहे, तुम्हाला करायला हरकत. सो इट हॅपन्ड. मी म्हटलं तसं आधी स्वतःचा विचार करा. नीट शांतपणे विचार करा आणि मग काय आपण ऍडजस्ट करायचं आणि काय नाही ऍडजस्ट करायचं. काय तुम्ही बदलू शकता, काय तुम्ही करू शकता. काही गोष्टी तुम्ही ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम चेंज पण करू शकता ना, जरुरी नाही ना. पण तुमचं ज्या गोष्टी तुम्हाला ठरलेल्या आहेत त्या तुम्ही नका बोला. नोकरी आता कितीतरी ठिकाणी 45 एजला लोकांना काढून टाकतात AI बरोबर. आल्यापासून. हो, खरंय. तुम्ही जे म्हणता की पगार, उच्च शिक्षण, अमकी नोकरी, ते सुद्धा तुमचं एक्सपेक्टेशन खात्रीदायक 2 नाही. वर्षात हां. राहिलेलं नाहीये. 45 ला तुम्हाला कंपनी फायरच करते. आणि नॉट बिकॉज की तुम्ही एफिशियंट नाही आहात. त्यांना आता गरज राहिली नाही म्हणून. त्यामुळे तुम्ही किती विचार करताय? पुढच्या 2 वर्षातलं फ्युचर तुम्हाला माहित नाही. ज्याला भरपूर केस आहेत, त्याला 2 वर्षांनी टक्कल पडू पडणार नाहीये का? शकतो. मग तुम्ही काय करणार आहात? म्हणजे मटेरियलिस्टिक गोष्टीला किती महत्व द्यायचं आणि स्वभाव, त्या व्यक्तीचे गोल, त्याचा सपोर्टिव्ह नेचर ह्याला किती द्यायचं हा तुमच्यावरती आहे. आणि ते भेटल्याशिवाय नाही नाही होणार. तुम्ही होणार. जर स्क्रोल करत राहिलात तर तुम्ही कधीच त्या व्यक्तीला ओळखू नाही शकत. तो फिजिकल ॲट्रिब्यूट्स मध्ये मस्ट हॅव्स ठेवा. पण Exactly. मे हॅव कॅन बी ॲडजस्टेड. मी कन्क्लूड करतो ना, म्हणजे उच्च शिक्षित, सुसंस्कृत, मनमिळाऊ आणि देखणा हे क्रायटेरियापेक्षा तो फ्युचरिस्टिक आहे का, कम्युनिकेशनल आहे का, बरोबर. ऍव्हरेज अभ्यास केलेला आहे का, आणि ह्याला मी एकदा तरी भेटायला जाऊ शकते असं मला ऍट फर्स्ट वाटतंय का, बरोबर. हा अप्रोच घेतला तर मग बरीच नाती चांगली टिकतील, कारण की त्यांना चान्स तरी मिळेल. इथे सुरुवात होईल. Exactly. टिकणं तर आधी चान्स तरी सुरुवातच मिळेल. होत Chance नाही. तरी बरोबर मिळेल. बरोबर. नुसतं स्वाईप करण्यामध्येच तुम्ही जाताय. त्या माणसाला जेव्हा तुम्ही भेटाल तेव्हा तुम्ही म्हणाल ना, की नाही मला हा नाही आवडते किंवा नाही मला ही आवडते. तुम्ही न भेटताच तुम्ही ठरवताय की जस्ट रॅन्डम गोष्टींवरती. आणि तोही जसं तुम्ही सुरुवातच केलीत की 90% पालकांनी भरलेल्या प्रोफाईल वरती तुम्ही त्या मुलाला किंवा मुलीला रिजेक्ट करताय. खरंय. म्हणजे हे तर किती बावळटपणाचं आहे की तुम्ही त्यांनी भरलेल्या फॉर्मवर पण त्याला रिजेक्ट करत नाही. हो, खरंय. तुम्ही जा, भेटा, बोला त्याच्यानंतर. आणि आता तर असं पण नाहीये की 10 वेळा भेटलं म्हणून लगेच लोक बोलायला लागतील, असंही काही नाहीये. कारण तुम्हाला दोघांना माहितीये तुम्ही कशासाठी भेटलाय. बाकी जगासाठी रॅन्डमली एक तुम्ही मुलगा एक मुलगी मित्र-मैत्रिणी एका असू शकता. मॉलमध्ये हो, एका हो. ठिकाणी कॉफी. आता तुम्ही कलीग पण असाल, मित्र पण असाल, बरोबर कुणालाच आहे. काही नाही. म्हणजे तुम्ही 10 भेटी पण घेऊ शकता. असं नाही की आता Right. पूर्वीचा तो टॅबू राहिला की नाही 2 जणांना भेटायला आल्यावरती नाही. आणि भेटल्यावर तुम्ही म्हणूच शकता ना. ऍब्सोल्युटली. पण खरंय. तुम्ही भेटीपर्यंत हा जो पिरियड आहे ना, हा माझ्यासाठी जास्त डेंजर साईन आहे. की भेटतच नाही. त्याच्याऐवजी तुम्ही तिथेच बसून रिजेक्ट करा. थँक्यू सो मच अश्विनी मॅडम. मजा आली. खूप जास्त मजा आली. आपण राईट फ्रॉम काय अपेक्षा असतात ते, घटस्फोट का होतात आणि आयडियल नातं काय आहे. आय गेस आपण प्रेक्षकांना खूप जास्त एक क्रिस्प क्रॅश कोर्स दिलेला आहे. तुम्ही लग्न करायला जात असाल तर कसा अप्रोच असावा ह्याच्याबद्दलचा, आणि ह्याने सगळ्यांनाच खूप जास्त त्याची मदतही होणार आहे. मला खूप जास्त होणार आहे मदत. आता मी त्या पिचवर खेळायला जातोय त्यामुळे. सो थँक्यू सो मच रिकाम चॅट्स मध्ये आल्याबद्दल आणि आम्हाला आमच्यावर इतक्या दिलखुलास गप्पा केल्याबद्दल. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर मंडळी, इथपर्यंत आमच्यासोबत राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला, कुठले मुद्दे रिलेट झाले आणि पुढच्या भागात आम्ही कोणता विषय घ्यावा, हे सगळं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे विचार आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण हा पॉडकास्ट म्हणजे फक्त आमचा नाही, तो सगळ्यांचा आहे. आणि हो, जर तुम्हाला या गप्पा आवडल्या असतील तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेअर करा, आणि अजून असंच काहीतरी ऐकायचं असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही असेच नवीन आणि काही भन्नाट विषय घेऊन पुढच्या भागात भेटणार आहोत. तोपर्यंत कान देऊन ऐका, डोकं देऊन विचार करा. नमस्कार.